नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही देखील TCS पॅटर्ननुसार तलाठी, वनरक्षक तसेच इतर सर्व सरळ सेवा। पहिलं न्यूज बघूया, महत्त्वाची आहे। इचलकरंजी महानगरपालिकेला दर्जा। तर राज्यातील 28वी महानगरपालिका म्हणून आता इचलकरंजीची ओळख निर्माण झालेली आहे। लक्षात घ्या, 27वी जी महानगरपालिका होती तर ती पनवेलची महानगरपालिका होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि देशात सर्वात जास्त महानगरपालिका आपल्या महाराष्ट्रात आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतात। ठीक आहे, पुढची आणखी महत्त्वाची बघूया। मनपाचे प्रथम आयुक्त तसेच प्रशासन अधिकारी म्हणून सुधाकर देशमुख यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। आता MPSCच्या परीक्षेत आपल्याला मल्टीलाइनर मध्ये देखील याच्यावर प्रश्न येऊ शकतात, म्हणून हे वाक्य देखील महत्त्वाचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगर परिषदेला महानगरपालिकेचा दर्जा देण्यासाठी नगर विकास विभागाने 5 मे 2022 रोजीच GR काढलेला होता। आणि ही राज्यातील 28वी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ही दुसरी महानगरपालिका असणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर ही दुसरी महानगरपालिका आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। कोल्हापूर जिल्ह्यातील ही जी इचलकरंजी हे जे ठिकाण आहे तर हे वस्त्र उद्योगासाठी ओळखलं जातं आणि याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून देखील ओळखलं जातं। आता सांगितलं की देशात सर्वात जास्त महानगरपालिका महाराष्ट्रात आहे। 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्या ही जवळपास 45% एवढी आहे। सर्वात जास्त महानगरपालिका या MMR रिजन मध्ये आहेत, म्हणजे मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीत जवळपास 9 महानगरपालिका आहेत। आणि जर जिल्हा वाईज बघायचं झालं तर ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या अखत्यारीत आपल्याला 6 महानगरपालिका बघायला मिळतात। महानगरपालिका स्थापन करण्यासाठी 3 लाख किमान लोकसंख्या असावी असा निकष आहे। राज्यातील पहिली महानगरपालिका ही मुंबई आहे आणि देशातील पहिली महानगरपालिका ही मद्रास आहे, जी 1668 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती। आणि मुंबई महानगरपालिका हे 1888 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती। जर आपण बाकीच्या महानगरपालिका बघितल्या तर त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे आणि मुंबईसाठी महानगरपालिका चालवण्यासाठी वेगळा कायदा आहे। म्हणून जर तुम्ही बघितलं मुंबई महानगरपालिकेत 1 वॉर्ड 1 उमेदवार असतो, तेच तुम्ही बाकीच्या महानगरपालिकांमध्ये बघितलं तर तिथं प्रत्येक वॉर्डामध्ये तुम्हाला 2, 3, 4 असे जे काही त्यावेळीची रचना असेल तसे तुम्हाला नगरसेवक बघायला मिळतात। मुंबईमध्ये 1 वॉर्ड 1 नगरसेवक अशीच रचना तुम्हाला बघायला मिळते। ठीक आहे, परीक्षेसाठी सर्व इत्थंभूत माहिती आपण घेतलेली आहे। पुढची माहिती बघूया, दिव्यांग मंत्रालय। आता याच्यावर प्रश्न येऊ शकतो असा की देशात दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने दिव्यांगांच्या कल्याणासाठी सेपरेट दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केलेली आहे आणि याची घोषणा 3 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती। ओके, आणि 3 डिसेंबरलाच का केली? कारण की 30 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिन असतो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। या मंत्रालयासाठी 1143 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि हे देशातील असे पहिले राज्य ठरलेले आहे महाराष्ट्र की ज्यांनी स्वतंत्र दिव्यांगांच्या कल्याणासाठी मंत्रालय स्थापन केलेले आहे। पुढचं, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या निकषात आर्थिक वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। लक्षात घ्या, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने 9 फेब्रुवारी 2022 रोजी घेतलेला आहे। आदिवासी लोकसंख्या 1500 पेक्षा जेव्हा जास्त असेल अशा भागात 75 लाख हजार ते 1500 म्हणजे जवळपास 1499 असेल तर त्यामध्ये 50 लाख, त्याच्यानंतर 500 ते 999 अशांसाठी 35 लाख, त्याच्यानंतर 499 पेक्षा जे काही कमी असतील अशांसाठी 25 लाख रुपये असे जे आहे आर्थिक निकष तयार करण्यात आलेले आहेत। लक्षात आलं तुम्हाला? आता एवढं काही डिटेलमध्ये विचारलं जाणार नाही, परंतु जर एका वेळी तुम्ही वाचून ठेवलं तर परीक्षेत तुमचं इझिली लॉजिक लागू शकतं। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक काम करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर आपण विविध असे तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ आणत असतो जे तुमच्या तयारीसाठी मदत करत असतील। मग तुम्हाला जे आपलं रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्याला दाबायचं आहे आणि हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। पुढे, विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2022 याचा कालावधी होता 23 आणि 24 एप्रिल 2022। हे कुठं झालं होतं? उदगीर, लातूर येथे। हे 16वे होते। याचे अध्यक्ष कोण होते? गणेश विस्पुते हे कवी आहेत। त्याच्यानंतर असं विचारलं जाऊ शकतं की 17वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? तर ते वर्धा येथे 4 ते 5 फेब्रुवारी 2023।
आणि आपल्याला माहिती आहे कराळे सर फार फेमस आहेत, तर हे कराळे सर या विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष देखील असणार आहे. 16वे जर आपल्याला विचारलं तर ते झालं उदगीर येथे. ओके. 17वे जर विचारलं तर ते झालं वर्धा येथे. ओके, हे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपल्या टीसीएसच्या एक्झाम मध्ये किंवा एमपीएससीच्या परीक्षेमध्ये असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. 2022 वर प्रश्न आला तर 16वे विचारतील, 2023चा प्रश्न आला तर 17वेवर विचारतील. ओके. पुढे ओबीसी इतर मागासवर्गीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता. महाराष्ट्रात जे काही नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणावर जी स्थगिती लावण्यात आलेली होती तर ती स्थगिती आता उठवण्यात आलेली आहे, कारण की 20 जुलै 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाला मान्यता दिलेली आहे. आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की तुम्हाला ट्रिपल टेस्ट पास करायचे. आता ही ट्रिपल टेस्ट पास करण्यासाठी काय करण्यात आलेलं होतं की महाराष्ट्र शासनाने मुख्य सचिव जयंत कुमार बंठिया, लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्र शासनाने कोणती समिती स्थापन केलेली होती, तर त्याचं उत्तर आहे जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीच्या अहवालानुसार न्यायमूर्ती एम खानविलकर यांनी असा निर्णय दिला की हो, महाराष्ट्रात तुम्ही स्थानिक स्वराज्याच्या संस्थेत ओबीसी आरक्षणाला देऊ शकतात आणि ते किती टक्के देऊ शकतात, तर 27% आरक्षण. या आयोगाने असं निदर्शनास आणलं की महाराष्ट्रात 38% एवढी जी लोकसंख्या आहे तर ती ओबीसी यांची आहे. ओके. पुढे पद्मभूषण पुरस्कार 2023 अत्यंत महत्वाचा आहे, परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. लक्षात द्या की 2023 चे पद्मविभूषण मध्ये 6 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण आणि 91 पद्मश्री अशा सर्व पुरस्कारांचा समावेश आहे. आपण फक्त महाराष्ट्राच्या चालू घडामोडी पाहतो आहेत म्हणून फक्त मी महाराष्ट्राचंच तुम्हाला सांगणार आहे. पद्मविभूषण एकाच व्यक्तीला मिळालेलं आहे, झाकीर हुसेन, जे तबला वादक कॅटेगरीमध्ये आहे. पद्मभूषण त्याच्यामध्ये सुमन कल्याणपूर, दीपक धर, कुमार मंगलम बिर्ला यांचा समावेश आहे. त्याच्यानंतर पद्मश्रीमध्ये राकेश झुंझुनवाला यांना मरणोत्तर देण्यात आलेलं आहे. परशुराम खुणे, भिकू रामजी इदाते, प्रभाकर मांडे, रमेश पतंगे, गजानन माने, रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांचा समावेश आहे. हे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे, यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढचं मांगार देशातील पहिले मधाचे गाव, असा प्रश्न येऊ शकतो की देशातील पहिले मधाचे गाव कोणते, तर याचं उत्तर आहे मांगार. राज्य शासनाच्या राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मधाचे गाव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. महाबळेश्वरच्या जवळील असलेले माघार गाव हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबविले जाणार आहे. जसे महाराष्ट्रात पुस्तकाचे गाव होतं त्याचप्रमाणे आता मधाचे गाव देखील आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय की महाराष्ट्रात पुस्तकाचे गाव म्हणून पहिलं गाव कोणतं होतं पुस्तकाचे गाव, तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे. पुढे साहित्य अकादमी पुरस्कार 2023, तर 2023 मधील काही साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा झालेली. त्याच्यातील पहिला आहे युवा साहित्य अकादमी पुरस्कार, हा पहिला, आणि दुसरं झालेलं आहे बाल साहित्य पुरस्कार. या दोन साहित्य पुरस्कारांची आतापर्यंत घोषणा झालेली आहे. व युवा साहित्य पुरस्कार हा विशाखा विश्वनाथ यांना मिळालेला आहे आणि बाल साहित्य पुरस्कार हा एकनाथ आव्हाड यांना मिळालेला आहे. युवा साहित्य पुरस्कार विशाखा विश्वनाथ यांना मिळालेला आहे कशासाठी, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना या कविता संग्रहासाठी. कशासाठी, स्वतःविरुद्ध उभं करताना. आणि बाल साहित्य कशासाठी, छंद देई आनंद या कविता संग्रहासाठी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा पुरस्कार कोणाला मिळाला आणि कशासाठी मिळाला हे देखील महत्वाचं आहे. हे तुम्हाला एकाच याच्यामध्ये पाठ करायचं आहे. ओके. पुढे एकनाथ शिंदे राज्याचे नवीन मुख्यमंत्री. आपल्याला माहिती आहे 30 जून 2022 रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ संभाजी शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आता लक्षात घ्या याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे म्हणजे पदानुसार जर आपण काउंट केलं तर ते राज्याचे 30वे आहेत आणि व्यक्तीनुसार जर काउंट केलं तर ते राज्याचे 20वे आहेत. ओके. आता पदानुसार आणि याच्यामध्ये काय फरक पडतो, फॉर एक्झाम्पल काही मुख्यमंत्री पुन्हा आलेले आहेत, म्हणजे शरद पवार हे पुन्हा मुख्यमंत्री बनलेले आहेत. व्यक्तीनुसार एकाच वेळी गणना होईल, परंतु ते वेगवेगळ्या कालखंडात आलेले म्हणून पदानुसार त्यांची वेगवेगळी गणना होऊ शकते. म्हणून इथं तुम्हाला हा अंक जास्त दिसेल, हा अंक कमी दिसेल. म्हणून जर पदानुसार विचारलं तर 30वे आणि व्यक्तीनुसार विचारलं तर 20वे, हा एक फरक आहे. आणि सातारा जिल्ह्यातील हे 4थे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तर लोकराज्य मासिकवर आधारित आपण एक चालू घडामोडीचा कोर्स क्रिएट केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आजच्या जे आपण करंट अफेअर्स घेते याची पीडीएफ देखील तुम्हाला तिथे मिळणार आहे.
ज्याच्यामध्ये जानेवारी 2022 ते जुलै 2023 पर्यंतच्या महाराष्ट्राशी संबंधित सर्व चालू घडामोडी मिळतील. सोबत 2000 वन लाईनर चालू घडामोडी प्रश्न मिळतील. सोबत 200 चालू घडामोडी लोकराज्य मासिकवर आधारित संभाव्य प्रश्न संच मिळतील. याची देखील तुम्हाला पीडीएफ देखील मिळून जाणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट देखील उपलब्ध असणार आहे. तसेच लोकराज्याचे मासिक सारांश देखील मिळणार आहे जून 2023 पर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी 2023 ते जुलै 2023 पर्यंतचे सर्व मिळणार आहे ऍट अ कॉस्ट ऑफ फक्त 99. कोर्स जॉईन करण्यासाठी प्रायग एड्युटेक ऍप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, किंवा हा QR कोड साइन अप करा. काही डाऊट असेल तर हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे, याला देखील तुम्ही संपर्क साधू शकता. चला पुढे जाऊया. 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा. आता याच्यामध्ये मी बाकीचे पुरस्कार घेतच नाही, मी महाराष्ट्राचं घेतोय म्हणून मी महाराष्ट्राचीच माहिती देईल तुम्हाला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून आहे गोष्ट एका पैठणीची. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक मी वसंतरावांसाठी राहुल देशपांडे आणि तदकसाठी अनिल मंगेश गोसावी. सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी डोलू मी वसंतराव आणि मलिक. बघा हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण की हे फक्त आपल्या महाराष्ट्रासाठी विशेष आहेत. पुढे राज्य स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन. सध्या केंद्र सरकारने कायदा केलेला होता, आपल्याला माहिती आहे, ग्राहक संरक्षण हक्क कायदा. तर या कायद्यानुसार राज्य स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यात येत असते. हाच निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि याच्यानुसार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री हे अध्यक्ष असतील आणि याच्यामध्ये आमदार, शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते आदींचा समावेश असणार आहे. त्याच्या अंतर्गत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद देखील स्थापन करण्यात येईल आणि हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. केंद्र सरकारने 2019 मध्येच ग्राहक संरक्षण हक्क कायदा केलेला होता आणि तो 20 जुलै 2020 पासून लागू आहे. याच्यावर एमपीसीने एका वेळी प्रश्न देखील विचारलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा 20 जुलै पासून हा कायदा भारतात लागू आहे. पुढे माझी वसुंधरा अभियान. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमने माझी वसुंधरा मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केलेला आहे, म्हणून ही जी बातमी आहे तर ती ट्रेंडमध्ये होती. तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम यांनी महाराष्ट्रातील माझी वसुंधरा प्रोग्राम याच्या अंमलबजावणीसाठी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत एक MOU साईन केलेला आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलेला आहे. ऊर्जेचा शाश्वत वापर आणि पर्यावरण विकासासाठी हा एक उपक्रम आहे. माझी वसुंधरा याचा शाब्दिक अर्थ जर पाहिला तर माझी पृथ्वी किंवा माय अर्थ असा होतो. हा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. पर्यावरणाचे जतन, संवर्धन, संरक्षण करण्यासाठी माय अर्थ हा एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्याच्यामध्ये भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश यांचा संवर्धनाचा समावेश आहे. माझी वसुंधरा हे अभियान महाराष्ट्र शासन 2 ऑक्टोबर 2020 पासून राबवित आहे. उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस. 30 जून 2022 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. नागपूर महानगरपालिकेत ते नगरसेवक होते आणि 1997 मध्ये ते नागपूरचे महापौर देखील झालेले होते. ते राज्याचे 18वे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नावावर एक उपक्रम आहे की ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन म्हणजे सर्वात कमी कालावधीसाठी असलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांचं रेकॉर्ड झालेलं आहे. आणि लक्षात घ्या की ते महाराष्ट्र राज्याचे असे दुसरे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी 5 वर्ष कार्यकाल पूर्ण केलेला आहे. असे दुसरे मुख्यमंत्री आहेत. ते 2014 ते 19 या दरम्यान मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि 19 ते 2022 पर्यंत ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देखील होते आणि 2022 पासून म्हणजेच 30 जून 2022 पासून ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. पुढचं महाराष्ट्रातील 3 विद्यालयांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार जाहीर झालेला आहे. स्वच्छ विद्यालयासाठी ठरवून दिलेल्या विविध मानांकांवर पात्र ठरणाऱ्या महाराष्ट्रातील 3 विद्यालयाचा, पहिले तर लक्षात ठेवा किती विद्यालय, 3 विद्यालयाचा सन 21-22 स्वच्छ विद्यालय पुरस्काराला सन्मानित करण्यात आलेले आहे. याच्यात सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल यांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार देण्यात आलेले आहेत. 3 पुरस्कार देण्यात आलेले लक्षात ठेवा. पहिला पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील ओझरे या गावातील एक ZP स्कूलला देण्यात आलेला आहे.
दुसरं सातारा जिल्ह्यातील पाटण येथील इंग्लिश मीडियम स्कूलला देण्यात आलेलं आहे. तिसरं रायगड येथील रायगड जिल्ह्यातील खारघर येथे रामशेठ पब्लिक स्कूल, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे तिन्ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा आणि 3 हा अंक लक्षात ठेवा की 3 शाळांना देण्यात आलेला आहे. कोणत्या वर्षासाठी? 2021-22 या वर्षासाठी. पुढे राहुल नार्वेकर विधानसभेचे नवीन अध्यक्ष. राहुल नार्वेकर यांच्या आधी नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते, परंतु ते काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि जवळपास वर्षभर हे पद रिकामच होतं. नुकतेच नवीन सरकार बनल्यानंतर त्यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे, म्हणजे ते निवडून गेलेले आहेत. 3 जुलै 2022 रोजी त्यांची निवड झालेली आहे आणि ही आवाजी मतदानाने झालेली आहे. ते महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. ऍक्च्युली काय झालं, अजित पवार जेव्हा भाषण करत होते तर त्यांच्याकडनं असा उल्लेख होऊन गेला की ते महाराष्ट्रातील पहिले असे तरुण आहेत, म्हणजे सर्वात तरुण. परंतु दुसऱ्या दिवशीच त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं की शिवराज पाटील चाकूरकर हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण अध्यक्ष होते, ज्यांचं वय 42 वर्ष 7 महिने होतं. आणि हे पण 42 वर्षच आहे, परंतु यांचं वय थोडं जास्त असल्यामुळे हे दुसरे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो आणि ते 16वे अध्यक्ष असणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार होते राजन साळवी, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे उमेदवार होते. आणि राहुल नार्वेकर, ओके, तर यांना ऍक्च्युली हे आकडा चुकीचा आहे. हा 164 पाहिजे, 464 हा चुकीचा आहे, कारण की एवढे तर सदस्य पण नाही आहेत. तर हा 164 आकडा आहे आणि हा 107 असा आकडा आहे. थोडं तेवढं जे आहे तर ते तुम्ही करेक्शन करून घ्या, इथं थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. पुढे फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द. ऍक्च्युली फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तकाला एक पुरस्कार देण्यात आलेला होता, तो पुरस्कार राज्य शासनाकडनं परत आलेला आहे. आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की नुकताच महाराष्ट्र शासनाने कोणता पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केलेला आहे, तर याचं उत्तर आहे फ्रॅक्चर फ्रीडम. राज्य शासनाकडून फ्रॅक्चर फ्रीडम या पुस्तकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात आलेला आहे. या पुरस्कारासाठीची निवड समिती देखील रद्द करण्यात आलेली आहे. फ्रॅक्चर फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय अनुवाद पुरस्कार जाहीर झालेला होता. लक्षात घ्या, कोणता पुरस्कार? यशवंतराव चव्हाण वाङ्मय अनुवाद पुरस्कार. ऍक्च्युली फ्रॅक्चर फ्रीडम हे इंग्रजी पुस्तक आहे, याचा अनुवाद झालेलं होतं तुरुंगातील आठवणी व चिंतन. प्रौढ वाद्य अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार कोबाड गांधी लिखित फ्रॅक्चर फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन या पुस्तकाला देण्यात आलेला होता. ऍक्च्युली या पुस्तकात आहे ना काहीतरी कम्युनिस्ट थोडंसं अँगल होतं, म्हणून शासनाला असं वाटलं की याच्यामध्ये काही शहरी म्हणजे काय अर्बन नक्सलिझमचा जास्त प्रभाव दिसतो, म्हणून त्यांनी ते पुस्तक जे आहे त्या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार रद्द करण्यात आलेला. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. एक फ्रॅक्चर फ्रीडम पुस्तक, दुसरं कुठला पुरस्कार होता? यशवंतराव चव्हाण वाङ्मय अनुवाद पुरस्कार. पुढे सखी सावित्री समिती. काय आहे सखी सावित्री समिती बघूया. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या म्हणजे स्टुडंटच्या सुरक्षिततेसाठी, सिक्युरिटीसाठी व निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती शाळा, केंद्र, तालुका, शहर स्तरावर असणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची 100% पटनोंदणी आणि उपस्थितीबाबत आग्रही असते. तसेच विद्यार्थ्याच्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी ही समिती असणार आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, सखी सावित्री समिती कशासाठी आहे, तर ही शालेय समिती आहे. एक पहिले तर मी असं लक्षात ठेवेल की ही एक शालेय समिती आहे. हिचा उद्देश काय की 100% इनरोलमेंट रेशोसाठी ही आग्रही असणार आहे. पुढे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका आणि लाईक शेअर बटन देखील प्रेस करायला विसरू नका. पुढे अमृत सरोवर योजनेअंतर्गत 100 जलाशयांचा विकास होणार. अमृत सरोवर योजनेअंतर्गत 100 जलाशयाच्या विकासासाठी टाटा मोटर्स आणि रोजगार हमी योजना विभाग यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक एमओयू झालेला आहे. कोणामध्ये? तर टाटा मोटर्स मध्ये आणि राज्यातील जो रोजगार हमी योजना विभाग आहे तर यांच्यात एक एमओयू झालेला आहे. आणि या एमओयू अंतर्गत 100 अमृत सरोवर प्रश्न आला तर अमृत सरोवर कशाशी संबंधित आहे, तर अमृत सरोवर हे जलसंवर्धनाशी संबंधित आहे. जलसंवर्धन किंवा जलाशी संबंधित आहे. या करारा अंतर्गत 100 अमृत सरोवरांसाठी
मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजना विभागामार्फत मजुरीचा वाटा उचलण्यात येणार आहे. म्हणजे काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, समजा हे एक अमृत सरोवर विकसित करायचंय, याच्यासाठी जे काही फॉर एक्झाम्पल 100 मजूर लागले, तर या 100 मजुरांचा पगार हा महाराष्ट्र शासन म्हणजेच रोजगार हमी योजना विभाग हा देणार आहे. आणि याच्यासाठी जे काही साहित्य लागेल, साहित्य लॉजिस्टिक म्हणजे खड्डा खणण्यासाठी कुदळ असेल, पावडा असेल, जे काही गोष्टी असेल साहित्य, तर हे टाटा मोटर्स देणार आहे. टाटा मोटर्स पण फ्रीमध्ये नाही देत, तर ते त्यांच्या CSR फंडांमधून प्रोव्हाइड करणार आहे. समजलं का तुम्हाला? पगार शासन देईल, साहित्य टाटा मोटर्स देणार आहे, म्हणून त्यांच्यात तो तसा करार झालेला आहे. पुढे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे 50वे न्यायाधीश झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे, ते कितवे न्यायाधीश आहेत? तर ते 50वे न्यायाधीश आहेत. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर न्यायमूर्ती उदय उमेश ललित, हे देखील मराठी होते, यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. तर ते सरन्यायाधीश हे पद भूषवणारे 5वे मराठी न्यायाधीश ठरलेले आहेत. आणि त्यांचे जे वडील होते यशवंत चंद्रचूड, तर हे आतापर्यंतचे सर्वात जास्त कालावधीसाठी चीफ जस्टिस असलेले त्यांच्या नावावर रेकॉर्ड आहे. आणि सर्वात तरुण व्यक्ती म्हणून देखील त्यांच्या नावावर रेकॉर्ड आहे. कोणाच्या? धनंजय चंद्रचूड यांचे जे वडील होते यशवंत चंद्रचूड यांच्यावर तो जो आहे तर तो रेकॉर्ड आहे की ते सर्वात जास्त कालावधीसाठी, जवळपास आय थिंक 7 वर्ष होते ते, आणि सर्वात तरुण होते ते त्यावेळीचे. ओके. आणि DY चंद्रचूड म्हणजे धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाल हा 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे. आणि सर्वात जास्त कालावधी यांचा आत्ताच्या घडीला मानला जातो. जर तुम्ही पाहिलं तर नुकतेच झालेले जे काही असतील तर त्यांचा कार्यकाल 34 दिवस, 50 दिवस, 1 वर्ष असंच काहीतरी होता. परंतु हेच एक व्यक्ती असतील की ज्यांचा कार्यकाल जवळपास 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ते वयाच्या 65 वर्षीपर्यंत असणार आहे आणि त्याच्यानंतर ते निवृत्त होऊन जातील. ठीक आहे. पुढे जलयुक्त शिवार अभियान 2.0. आता आपल्याला माहिती आहे की जलयुक्त शिवार अभियान हे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांच्या काळातील एक फ्लॅगशिप योजना होती. ते जेव्हा उपमुख्यमंत्री बनले त्यांनी ती योजना पुन्हा राबवण्यात आलेली होती, कारण की महाविकास आघाडी सरकारने ही योजना बंद करण्यात आलेली होती. तर आता जलयुक्त शिवार 2.0 ही जवळपास 5000 गावांमध्ये नव्याने सुरू करण्यात येणार आहे. 5000 गावांमध्ये. आपल्याला प्रश्न येऊ शकतो की जलयुक्त शिवार योजना ही किती गावांमध्ये राबविण्यात येणार आहे? याचं जे उत्तर आहे तर 5000 गावांमध्ये. ओके. पुढे प्रत्येक गावात बालसभा, अत्यंत महत्वाचा IMP मार्क करून ठेवा. येत्या 24 एप्रिल रोजी प्रत्येक म्हणजे मुलांच्या ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यात जवळपास 4 ग्रामसभा होत असतात. आता 24ला का बरं? 24 एप्रिलला का बरं? आता 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिवस असतो. राष्ट्रीय पंचायत राज दिवस असतो, पंचायत राज दिन असतो. पंचायत राज दिन का असतो? कारण की आजच्याच दिवशी 24 एप्रिल 1993 आय थिंक 92, मला आठवत नाही, पण 24 एप्रिल दिवशी जे आहे तर ते पंचायत राज कायदा लागू झालेला होता. म्हणून जे आहे 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा केला जातो. याच दिवशी ग्रामसभा देखील असते आणि मुलांच्या ग्रामसभा देखील राबवण्यात येणार आहे. मग याला बालसभा असं म्हणण्यात येईल. आणि बालसभा राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. काही राज्यांमध्ये लाडो सभा आहे, म्हणजे लहान मुलींच्या सभा, लाडो सभा. UP मध्ये लाडो सभा सुरू करण्यात आलेली आहे. आता ही जी महाराष्ट्रातली बालसभा असणार आहे ती 11 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठी असणार आहे. आता सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट साठी यांनी चंद्रपूर, लातूर, नंदुरबार या जिल्ह्यात हा पायलट प्रोजेक्ट राबविला जाणार आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण राज्यभरात हा जी बालसभा आहे तर ती राबविण्यात येणार आहे. आता लक्षात घ्या, पहिले असते एक नॉर्मल ग्रामसभा. ओके. नॉर्मल ग्रामसभा. ग्रामसभाच्या आदल्या दिवशी असते महिला ग्रामसभा. महिला ग्रामसभा, महिलांसाठी ग्रामसभा. म्हणजे जे काही मतदार असतात ना, जे काही मतदार असतात तर त्यांच्या मतदारांची ही एक सभा असते. या ग्रामसभेमध्ये सगळे लोक येऊ शकतात. सगळे म्हणजे जे काही मतदार असतात तर त्यांना बोलण्याचा, मत देण्याचा सर्व काही अधिकार असतो. इथं महिला मतदार असतात. आणि आता बालसभा देखील स्थापन केलेली आहे. पुढे सलोखा योजना, अत्यंत महत्वाचे VIMP मार्क करून ठेवा. प्रश्न येऊ शकतो. मागील MPSCच्या परीक्षेत जिव्हाळा योजनेवर प्रश्न आलेला होता. आता पुढील MPSC आणि जे आपल्या तलाठी बाकीच्या जेव्हाकडे काही सरळ सेवा परीक्षा होणार आहेत त्यांच्यामध्ये प्रश्न येऊ शकतो की सलोखा योजना काय आहे. बघा, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्हाला माहितीच असेल शेतकरीच्या बांधावरून आणि जमिनीवरून जबरदस्त वादविवाद असतात. आता हेच वादविवाद सलोख्याने निपटावे, म्हणजे सामंजस्याने निपटावे, याच्यासाठी सलोखा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच शेत जमिनीच्या ताबा आणि वहिवाटाबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद होतात ते मिटवण्यासाठी आणि समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी
सलोखा योजना आणण्यात आली आहे। या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवरील शेत जमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्यांकडे असेल अशा शेत जमिनी धारकांच्या दस्तांची अदलाबदलीसाठी नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कामध्ये देखील सवलत देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत दस्त नोंदणीच्या अदलाबदलासाठी मुद्रांक शुल्क 1000 रुपये आणि नोंदणी फी फक्त 100 रुपये आकारण्यात येणार आहे। म्हणजे याच्यामध्ये काय होऊन जातं, कधी कधी याच्या जमिनीवरील हा जो तुकडा आहे या शेतकऱ्याच्या नावावर असतो आणि याच्या जमिनीवरील हा जो तुकडा आहे तर मग यांना जर काही अल्टरनेट करायचं असेल जमिनीचा तुकडा, मग यांना खूप खर्च लागू शकतो। व या योजनेत ते अत्यंत कमी पैशात जे आहे तर ते त्यांची नोंदणी करू शकतात। लक्षात ठेवा, सलोखा योजना ही कशाशी संबंधित आहे, तर शेतीमधील काही जे आपापसात वाद असतील शेत जमिनीचे तर त्याच्या संबंधी ही एक योजना आहे। पुढची महत्वाची न्यूज आहे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग। तर याचे नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आलेले आहेत, ज्यांचं नाव आहे सुशीबेन शहा। सुशीबेन शहा या काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्ष देखील होत्या, त्या मुंबई महिला काँग्रेसच्या। तर सुशीबेन शहा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि यांची नेमणूक ही 3 वर्षांसाठी करण्यात आलेली आहे। सुशीबेन शहा सोबत काही सदस्यांची नेमणूक देखील करण्यात आलेली आहे, त्यांची नावं आपल्या परीक्षेसाठी महत्वाची नाही, फक्त अध्यक्ष लक्षात ठेवा। तर अध्यक्षासाठी हा जो कार्यकाल आहे तर तो 65 वर्षांपर्यंतचा आहे आणि सदस्यांच्या बाबतीत 60 वर्षापर्यंतचा इतका निश्चित करण्यात आलेला आहे। सदस्य आणि अध्यक्षांसाठी 3 वर्ष असणार आहे, म्हणजे 3 वर्ष वयाची किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत अध्यक्षासाठी, सदस्यासाठी 3 वर्ष किंवा 60 वर्ष हे सदस्यासाठी असणार आहे। ओके, पुढे सुविधा संपन्न कुटुंब मिशन अत्यंत महत्वाचे IMP मार्क करा, आत्ताच लेटेस्ट घडामोडी आहे 2023 ची। काय आहे सुविधा संपन्न कुटुंब मिशन? खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि विविध विभागांची सांगड घालून राज्यातील ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणारे सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे। राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाची योजना ही कुटुंबाच्या कोणत्या ना तरी एक किंवा अनेक प्रकारच्या वंचिततेवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आहेत। या योजनांची मनरेगा योजनेशी सांगड घातल्यास केंद्र शासनामार्फत अधिकचा निधी मंजूर होऊन एकूणच योजनांचे उद्दिष्ट आणि व्याप्ती वाढण्यास मदत होईल, यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। शक्यतो काय लक्षात ठेवायचं की विविध ज्या योजना आहेत तर त्या विविध योजनांचं जे काही लाभ आहे तर तो लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा आणि या लाभामध्ये मनरेगा योजनाचा कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येईल, जेणेकरून याच्यासाठी आपल्याला केंद्र सरकारचाच निधीवर आपल्याला वापर करता येईल। यामध्ये प्रत्येक विभागातील स्वयंप्रेरित आणि उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी कर्मचारी यांनी दत्तक घ्यावयाच्या गावांना नंदादीप गावे आणि काही तालुकांना नंदादीप तालुके असे संबोधण्यात येईल। पुढे खेतवाडीत शाहू महाराजांचा स्मृती स्तंभ। राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुंबईतील गिरगाव खेतवाडीत स्मृती स्तंभ उभारला जात आहे। राजश्री शाहू महाराज यांचे निधन 6 मे 1922 रोजी गिरगाव खेतवाडी गल्ली क्रमांक 13 येथील पन्हाळा लॉन्च येथील राजवाड्यात झाले होते आणि तिथंच त्यांचा स्मृतिस्तंभ देखील उभारला जात आहे। पुढे कोल्हापूरची प्रिया पाटील राज्याची सच्चिता दूत। राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राबविल्या जाणारा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमामध्ये युवकांना सहभागी करण्यासाठी आणि शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कोल्हापूरच्या विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी प्रिया पाटील याची सच्चिता दूत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। कशासाठी? युवकांना सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करण्यासाठी। प्रिया पाटील विवेकानंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता तिने 300हून अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत। तिच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। कोरोनाच्या काळात 300हून अधिक ज्या डेड बॉडीज होत्या की ज्यांचं कोणी येत नव्हतं अंत्यसंस्कार करायला, तर तिने अंत्यसंस्कार केले आणि याच सामाजिक कार्याची जाणीव म्हणून राज्य शासनाने तिला एक महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे, सच्चिता दूत म्हणून। म्हणजे सच्चिता दूत म्हणजे काय? ब्रँड अँबॅसिडर। महत्वाची न्यूज आहे IMP मार्क करायला। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खर्च मर्यादा। आधी कसं असायचं, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मग तो सरपंच असेल, सदस्य असेल, मग ती कितीही ग्रामपंचायत असो, म्हणजे 7 ते 9 सदस्यांची असेल, 11 ते 13 सदस्यांसाठी असेल, तर त्यांना सरसकट 25,000 रुपये एवढे तुम्ही खर्च करू शकतात। आता ऍक्च्युअली ही एकदम हास्यास्पद रक्कम आहे आजच्या काळात। तुम्हाला माहिती असेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 25,000 रुपयामध्ये काहीच होत नाही,
इवन दो 25 लाख पर्यंत खर्च केला जातो एक एक उमेदवारांकडून सरपंचासाठी, म्हणून 25,000 रुपये फार कमी रक्कम आहे. याच्यामध्येच आता वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. का? कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात तर त्या कोण घेतं? राज्य निवडणूक आयोग. एवढं लक्ष ठेवा, म्हणून त्यांनाच तो अधिकार आहे राज्य निवडणूक आयोगाला. ओके. आता याच्यामध्ये सरसकट न करता आता ग्रामपंचायत सदस्यांच्या संख्येवर ही संख्या म्हणजे किती रक्कम खर्च करावी याचं गणित ठरवण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 9 असेल तर ते 25,000 खर्च करू शकतात. 11 ते 13 असेल तर 35,000 खर्च करू शकतात. 15 ते 17 असेल तर 50,000 खर्च करू शकतात. हे काय आहे? सदस्यासाठी आहे. ओके. पुढे आता तुम्हाला माहिती आहे की थेट सरपंच निवडला जातो. सरपंच पदासाठी लक्षात घ्या की 7 ते 9 वाले असेल तर 50,000, 11 ते 13 साठी 1 लाख आणि 15 ते 17 साठी 1,75,000. हे कशासाठी? सरपंचासाठी. उपसरपंच हे इनडायरेक्टली निवडणूक केले जातात, म्हणून त्यांच्यासाठी कुठलीही अशी स्पेशल मर्यादा इथं ठेवण्यात आलेली नाही. ते ऍज अ सदस्य म्हणूनच खर्च करतील. पुढे, माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला 2 राष्ट्रीय पुरस्कार. माता आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून माता मृत्यू दर हा फार महत्वाचा आहे, त्याला आपण म्हणतो MMR, मॅटर्नल मोरटॅलिटी रेट, कमी करण्यासाठी तसेच प्रसूती दरम्यान पुरवल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता वाढवण्यासाठी लक्ष्य संस्था प्रमाणीकरणमध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर 2 पुरस्कार मिळालेले आहेत. किती? 2 पुरस्कार मिळालेले आहेत. लक्ष्य संस्था प्रमाणीकरणामध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे. द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आशा आणि परिचारिका गटात महाराष्ट्र राज्याला द्वितीय पुरस्कार गोंदिया जिल्ह्यातील डवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका गीता चोपकर भेंडारकर व परिचारिका पंचफुला राणी यांना देण्यात आलेला आहे. बघा, या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे, राष्ट्रीय प्लास्टिक कृती भागीदारी. प्लास्टिक प्रदूषणाशी लढण्यासाठी प्रादेशिक प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल प्लास्टिक ऍक्शन पार्टनरशिप, ज्याला आपण म्हणतो GPAP सोबत करार केलेला आहे. असा प्रश्न येऊ शकतो की प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणासोबत जागतिक भागीदारी करार केलेला आहे? तर त्याचं नाव आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, ज्यांच्यासोबत त्यांनी ग्लोबल प्लास्टिक ऍक्शन पार्टनरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. पुढे, राज्यातील 4,000 अंगणवाड्या दत्तक. लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहे. आज राज्यातील विविध 10 सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 750 अंगणवाड्या दत्तक देत आहेत. अंगणवाडी दत्तक धोरणाअंतर्गत ऑक्टोबर 2022 पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत 3,668 अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण 4,418 अंगणवाड्यांचा विकास होण्यास आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य मिळत असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलेली आहे. आता हे काय स्ट्रक्चर आहे लक्षात घ्या. अंगणवाडी जी असते आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागातली आपली सिनियर केजी ज्युनियर केजी, तर ती जी अंगणवाडी आहे तर ती दत्तक द्यायची. दत्तक काय द्यायची? कारण की त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी. दत्तक म्हणजे काय की ते सांभाळण्याची जबाबदारी एका संस्थेकडे द्यायची, सामाजिक संस्थांना द्यायची आणि तेच सर्व खर्च करतील, तेच बाकीच्या सर्व गोष्टी करतील, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. याच्यासाठी ही दत्तक योजना राबविण्यात येत आहे. पुढे, महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता अत्यंत महत्व आहे. स्टेट ऍडव्होकेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्य वकील जे महाराष्ट्र शासनाची बाजू कोर्टात मांडतील, हायकोर्ट सुप्रीम कोर्टात. तर महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून डॉक्टर बिरेंद्र सराफ यांची 13 डिसेंबर 2022 रोजी नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यांनी आशुतोष कुंभकोणी यांची जागा घेतलेली आहे. आता लक्षात घ्या, जे कोणी महाधिवक्ता असतात ना, महाधिवक्ता, तर त्यांचा कुठलाही कार्यकाल नसतो. जनरली काय असतं, जेव्हा सरकार बदलतं तर ते आपोआपच आपले राजीनामा देऊन देतात आणि नवीन वकील जे आहे ते सरकारकडनं अपॉइंटमेंट केली जाते. याच्यासाठी कुठलीही विशेष प्रक्रिया नाही आहे आणि विशेष काही मानकं पण देखील सांगितलेली नाही आहेत की कोणते वकील असले पाहिजे. शासनाला जे वाटेल त्यांना ते नियुक्त करू शकतात. म्हणजे वकील क्षेत्रातला असला पाहिजे तो, हायकोर्टचा वकील. ओके. पुढे, राज्यात आता महाराष्ट्र स्टार्टअप ऍक्सेलरेशन प्रोग्राम. स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यात मदत करणे, सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने मदत करणे, अशा विविध उद्दिष्टांच्या अनुषंगाने आज राज्य स्टार्टअप दिनी
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगल प्रताप रोळा यांच्याकडून महाराष्ट्र स्टार्टअप ऍक्सेलरेशन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. कशासाठी? की महाराष्ट्रात जे स्टार्टअप आहे तर ते स्टार्टअप कल्चरचा विकास करण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच ही लोकराज्यामधील माहिती आहे बरं का, ही लोकराज्यामधील माहिती आहे म्हणून त्याची वर्डिंग तुम्हाला अशी दिसत असेल. महिला व ग्रामीण भागातील स्टार्टअप्सना प्राधान्य. महाराष्ट्र स्टार्टअप ऍक्सेलरेशन प्रोग्रामचे उद्दिष्ट हे प्रामुख्याने सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप संस्थापकांना व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या व्यावहारिक माहिती मिळवण्यास मदत करणे, स्टार्टअप्सना शाश्वत व्यवसाय तयार करण्यासाठी मदत करणे हे आहे. या उपक्रमासाठी भागीदार म्हणून अर्था स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप काम करणार आहे. म्हणजे ही एक संस्था आहे, ही संस्था मदत करणार आहे. अर्था स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप हे काम करणार आहे. म्हणजे जे काही सुरुवातीला जे काही स्टार्टअप म्हणजे काही कंपन्या ज्या नुकत्याच स्थापन झालेल्या आहेत, या ज्या काही स्टार्टअप्स असतात यांना काही व्यावसायिक माहिती मिळावी आणि सुरुवातीलाच त्यांचा जास्तीत जास्त विकास व्हावा याच्यासाठी स्टार्टअप ऍक्सेलरेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे. याच्यासाठी एक संस्था काम करणार आहे, तिचं नाव आहे अर्था स्कूल ऑफ एंटरप्रेन्योरशिप. समजलं? पुढे जीन बँक प्रकल्प. ओके, हा सायन्स मधला जीन आहे. ओके, सायन्स मधला जो जीन असतो ना तर तो आहे जीन. स्थानिक आणि लुप्त होत असलेले प्राणी, पिके, सागरी जैविक प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्राने जनुक बँक प्रकल्प, ज्याला जीन बँक प्रकल्प किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला जनुके, महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प हा 7 विषयांवर लक्ष केंद्रित करेल. यात सागरी, पीक, पशुवैद्यकीय, गोड पाणी, गवताळ, जैवविविधता, वन हक्क क्षेत्रांचे संवर्धन, व्यवस्थापन आणि जंगलांचे पुनरुत्पादन या 7 गोष्टींचा समावेश असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे, जीन बँक प्रकल्पाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आपल्याला प्रश्न येऊ शकतो की जीन बँक स्थापन करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे किंवा कोणते राष्ट्र पहिले आहे, तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढे महाराष्ट्राच्या चित्ररथाचा द्वितीय क्रमांक. 2023 मधील जी 26 जानेवारीला परेड होते, तर या 26 जानेवारीला होणाऱ्या परेडच्या वेळी लक्षात घ्या, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीवरील कर्तव्यपथ, ज्याला आधी काय म्हणायचं जायचं, राजपथ येथील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक घेतलेला आहे. आणि यावेळीचा विषय काय होता? विषय फार महत्वाचा आहे. 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती. 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती. 3.5 शक्तिपीठे कोणती? म्हणजे 3 शक्तिपीठे ही आहेत, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी देवी आणि माहूरची रेणुका माता, यांना 3 शक्तिपीठे म्हणतात. आणि एक अर्धपीठ आहे सप्तशृंगी देवीचं गड. महाराष्ट्र राज्याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे. पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेशला मिळालेला आहे. लक्षात घ्या, उत्तराखंडला उत्तराखंडला मिळालेला आहे आणि उत्तर प्रदेशला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. थर्ड आलेला आहे यूपी. ओके, परत सांगतो, यूके फर्स्ट, महाराष्ट्र सेकंड आणि यूपी थर्ड नंबरला. ओके, महाराष्ट्राचा विषय काय? 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती. पुढे राज्याचे कृषी निर्यात धोरण. 2018 सालीच केंद्र सरकारने देशातून कृषी उत्पादनाची निर्यात वाढवण्याच्या उद्देशाने, इथं कृषी उत्पादने म्हटले बरं का, कृषी प्रोडक्ट, इथं काय म्हटलं, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स. म्हणजे काय? बटाटा आपण तो उत्पादन करतोच, बटाटा एक्सपोर्ट करतो, पण बटाट्याच्या जर आपण चिप्स एक्सपोर्ट केलं तर त्याला आपण काय म्हणू? उत्पादने. मग हे जे कृषी उत्पादने आहेत यांची निर्यात वाढवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 2018 मध्ये आपले पहिले कृषी निर्यात धोरण जाहीर केलेले होते. आणि याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने 2022 मध्ये 25 फेब्रुवारी 2022 मध्ये आपले स्वतंत्र कृषी निर्यात धोरण जाहीर केलेलं आहे. आणि असे कृषी निर्यात धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. काय? महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे. पुढे बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारांची घोषणा. बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारांची घोषणा. सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. आपल्याला असा पण प्रश्न येऊ शकतो TCS वगैरे मध्ये, आरोग्य रत्न पुरस्कार कोणाच्या नावे दिले जातात? तर त्याचं उत्तर आहे बाळासाहेब ठाकरे. तर हा जो बाळासाहेब ठाकरे पुरस्कार आहे, आरोग्य रत्न पुरस्कार, हा उस्मानाबाद येथील, ज्याला आता काय म्हणतात, धाराशिव हे नाव आहे आता, धाराशिव येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन, एकदम महत्वाचं IMP मार्क करून ठेवा, हॅलो मेडिकल फाउंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. म्हणजेच आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. इतर देखील काही पुरस्कार आहेत, पण याच्यामध्ये तुम्हाला हाच लक्षात ठेवायचा आहे, स्वयंसेवी संस्थाचा पुरस्कार ज्याचं नाव आहे हॅलो, म्हणजे कोणाला? हॅलो मेडिकल फाउंडेशन,
हे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव मधील एक स्वयंसेवी संस्था आहे. इतर देखील आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता, पण काही एवढं महत्वाचं नाही, परीक्षेत जास्त काही माहिती त्याच्यावर विचारली जाणार नाही. पुढे डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपती डॉक्टर रजनीश कामत. राज्यातील पहिले समूह विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाला अखिल पूर्णवेळ कुलगुरू मिळालेले आहेत आणि हे शिवाजी विद्यापीठातील म्हणजे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे विज्ञान तंत्र शाखेचे प्रभारी तसेच इलेक्ट्रॉनिक विभागात वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर रजनीश कमलाकर कामंत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, राज्यातील पहिले समूह विद्यापीठ आहे डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ, याचे कुलगुरुपती डॉक्टर रजनीश कामत यांची नेमणूक करण्यात आली आहे. परीक्षेत डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो आणि यांची नेमणूक भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली होती, कारण की ते कुलपती असतात. लक्षात ठेवा, कुलपती कोण असतात? राज्यपाल. आणि कुलगुरू कोण असतात? एक व्यक्ती असतो ज्याची नेमणूक हे कुलपती करत असतात. आता खूप साऱ्या राज्यात हे कुलपती म्हणून राज्यपाल हे बरखास्त करावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तामिळनाडू आहे, केरळ आहे, त्याच्यानंतर पंजाबने देखील नुकताच हा कायदा पारित केलेला आहे. महाराष्ट्राने देखील आधी कायदा पारित केलेला होता, परंतु तो नंतर सरकार बदललं म्हणून तो डिसमिस झालेला आहे. पुढे महाराष्ट्र एनसीसी संचलनास प्रधानमंत्री बॅनरचे विजेतेपद म्हणजे प्राईम मिनिस्टर बॅनर. बघा, एक असतो प्रेसिडेंट्स कलर्स आणि हे आहे प्रधानमंत्री बॅनर म्हणजे पीएम बॅनर असतो, एक प्राईम मिनिस्टर बॅनर. ओके, काय असतं बघूया. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स, ज्याला आपण काय म्हणतो एनसीसी, याचे जे संचलनालय यांनी प्रतिष्ठेचे प्रधानमंत्री बॅनर हे विजेतेपद मिळवलेले आहे. महाराष्ट्राला 7 वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर मिळालेला आहे. महाराष्ट्र एनसीसी संचलनाला यापूर्वी एकूण 18 वेळा, लक्षात ठेवा किती, 18 वेळा हा प्रधानमंत्री बॅनरचा पुरस्कार मिळालेला आहे. मात्र गेल्या 7 वर्षापासून महाराष्ट्र उपविजेता आणि पहिल्या 3 क्रमांकाचा असायचा. मात्र राज्याने मुसंडी घेत मागील वर्षी हा प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकावलेला आहे. या वर्षीही हा बहुमान मिळवल्याने राज्याने तब्बल 7 वर्षात सलग 2 वेळा हा जो प्रधानमंत्री बॅनर आहे तर तो मिळवलेला आहे. पुढे नीती आयोगाच्या धर्तीवर मित्र किंवा मित्रा, काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे मित्रा, पण ते मित्र आहे, MARA, म्हणजे इंग्रजीमध्ये काही लोकांनी वाचलं तर ते मित्रा म्हणतील, पण ते मित्र संस्था आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग असं ती संस्थेचे नाव आहे. तर आपल्याला माहिती आहे नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने मित्र या संस्थेची स्थापना केलेली आहे, जो राज्याला विविध गोष्टींविषयी माहिती देणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत $1 ट्रिलियन पर्यंत न्यायची आणि 2047 पर्यंत $3.5 ट्रिलियन पर्यंत आपल्याला न्यायची आहे. ओके, याचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील, सहअध्यक्ष उपमुख्यमंत्री असतील, उपाध्यक्ष हे अजय आशर आणि डॉक्टर राजेश क्षीरसागर यांची नेमणूक करण्यात आलेली. लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं, हे IMP आहे, आपल्याला विचारलं जाऊ शकतं की उपाध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, या गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, IMP आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे दुसरे आणि तिसरे कडवं लक्षात ठेवा, दुसरे, सेकंड अँड थर्ड हे जे कडवं आहे तर यांना राज्यगीताचा दर्जा देण्यात आलेला आहे, कारण की हे गीत खूप मोठं आहे. याच्यात आता महत्वाचं लक्षात घ्या की याचे गीतकार राजा बडे आहेत, गायक शाहीर साबळे आहेत आणि संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. ही तिन्ही नावं अत्यंत महत्वाची. हा VIMP मार्क करा, परीक्षेत प्रश्न आला तर याच्यावरच प्रश्न येईल, याच्यावरच तुम्हाला गुगली टाकण्यात येईल. आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत जे आहे तर ते ऑफिशियल गीत बनलेले आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, सगळ्यात आधी राष्ट्रगीत होतं, राष्ट्रगीत नंतर राज्यगीत होतं आणि त्याच्यानंतर कुठल्याही कार्यक्रमाला सुरुवात होते. हे लक्षात ठेवा, गीतकार राजा बडे, गायक शाहीर साबळे आणि संगीतकार श्रीनिवास खळे. पुढे लता मंगेशकर संगीत महाविद्यालय. आता महाराष्ट्र शासनाने असं ठरवलेलं आहे की आपण महाराष्ट्रात लता मंगेशकरजी यांच्या नावाने संगीत महाविद्यालय स्थापन करणार आहोत. प्रख्यात पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. संगीत महाविद्यालयाला ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
आता याचा जो वादविवाद चालू आहे तो जागेसंदर्भात चालू आहे, की याला जागा नाही कुठं, तात्पुरती एका ठिकाणी शासनाने सोय केलेली आहे, तिथून ते अभ्यासक्रम सुरू करणार आहेत आणि नंतर स्पेशल जागे घेऊन हे महाविद्यालय मुंबई किंवा दुसरीकडे सुरू करण्यात येणार आहे. पुढची न्यूज बघूया. नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्र. नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगांसाठी राखीव असलेल्या 85% औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिरिक्त अनुज्ञेय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उच्चस्तरीय समितीने शिफारस झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्थांना उद्योग क्षेत्र म्हणून परवानगी देण्यात आली असून या उद्योगांमुळे अत्याधुनिक शैक्षणिक व संशोधन सुविधा उपलब्ध होतील आणि या प्रकल्पात 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक व 1 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. लक्षात घ्या काय आहे, नवी मुंबई इथे जे आहे काही जागा शासनाने उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आलेली. समजा ही जागा आहे उद्योगासाठी. उद्योग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं, एक फॅक्टरी येते. परंतु शिक्षण ही काही उद्योग नाही आहे, हॉस्पिटल हे काही उद्योग नाही आहे बरं का. तर या सेवाच आहे, या सेवा सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे. परंतु शासनाने असं सांगितलेलं आहे की जे आंतरराष्ट्रीय, समजा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सारखं काही येणार असेल किंवा एखादं इंटरनॅशनल हॉस्पिटल असेल, म्हणजे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय आणि ज्या काही शैक्षणिक संस्था असतील त्या जर इथं त्यांच्या संस्था स्थापन करत असतील त्यांना उद्योग क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. उद्योग क्षेत्र का, तरच त्यांना इथली जागा भेटू शकेल ना. म्हणजे तुम्हाला समजलं का नियम काय, ही जागा मिळवण्यासाठी उद्योग असणं गरजेचं आहे, उद्योग कॅटेगरी. परंतु शैक्षणिक आणि वैद्यकीय या सेवा क्षेत्रामध्ये येतात, सर्व्हिस सेक्टरमध्ये येतात, म्हणून त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये टाकून दिलेलं आहे. मग परंतु याच्यात लोकल नाही बरं का. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी लोकल कॉलेज असेल, समजा आपल्याकडे MEPचं कॉलेज असेल, त्याला इथं स्थापन केलं तर त्याला परवानगी नाही भेटणार, त्याला ही जागा नाही भेटणार का, कारण की ते सेवा क्षेत्र आहे. पण हेच जर ऑक्सफर्ड सारखी युनिव्हर्सिटी आली, बाकी कुठली चांगली युनिव्हर्सिटी आली तर ती इथं स्थापन करू शकते. त्याला जे आहे उद्योग म्हणून परवानगी देण्यात येईल आणि शासनाचा असा अंदाज आहे की 60,000 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक होईल आणि याच्या माध्यमातून 1 लाख चांगल्या पद्धतीची रोजगार निर्मिती देखील होऊ शकेल. पुढे समृद्धी महामार्ग. म्हणजे मी तुम्हाला सांगतो MPSC परीक्षेसाठी किंवा सरळ सेवा TCS पॅटर्नसाठी सर्वात महत्वाचा जो कुठला पॉईंट असेल तर तो समृद्धी महामार्ग. सगळ्यात आधी याची लांबीवर सगळ्यात जास्त प्रश्न येतील. लक्षात ठेवा याची लांबी 701 किलोमीटर आहे आणि शक्तीपीठ महामार्ग त्याची लांबी आय थिंक 720 काहीतरी किलोमीटर आहे, 720 का 60 मला आठवत नाही, परंतु ती समृद्धी महामार्गापेक्षा देखील जास्त आहे. समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेब ठाकरे यांचं देण्यात आलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हा जो आहे तर तो नागपूर ते मुंबई आहे. पण याचा पहिला जो फेज आहे नागपूर ते शिर्डी, याचा उद्घाटन नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी झालेला आहे. नागपूर आणि मुंबई यांचं अंतर फार कमी होणार आहे या महामार्गामुळे आणि जवळपास 8 तासात हे अंतर पूर्ण होऊ शकतं. 701 किलोमीटर आहे, रुंदी 120 किलोमीटर आहे. याच्यासाठी जवळपास 5,000 म्हणजे 55,000 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च आलेला आहे. 343 लेन आहेत. 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. अत्यंत महत्वाचं आहे, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. किती जिल्ह्यांमधून जाणार आहे असा प्रश्न येऊ शकतो आणि खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे असा प्रश्न येऊ शकतो. मग हे जे जिल्हे आहेत ते आहे नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे. आता औरंगाबाद नका म्हणा, इथं तुम्ही छत्रपती संभाजीनगर असं म्हणू शकतात. परंतु कोर्टाचा निर्णय असल्यामुळे, थोडा स्टे असल्यामुळे जर तुम्ही कुठलेही मासिक पाहिलं, कुठलेही न्यूजपेपर पाहिलं, तिथं हा शब्द तुम्हाला थोडासा दिसणार आहे. परंतु आपण जनरली उच्चारात त्याला छत्रपती संभाजीनगरच म्हटलं पाहिजे. 10 जिल्हे लक्षात ठेवा. किती? 10 जिल्हे. कोणकोणते? हे सर्व जिल्हे. या रस्त्याची निर्मिती महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ म्हणजे MSRDC यांनी केलेली आहे आणि हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे नंतरचा दुसरा एक्सप्रेस वे आहे आणि तिसरा एक्सप्रेस वे शासनाने प्रपोज केलेला आहे तो आहे शक्तीपीठ महामार्ग. पुढचं महत्वाचं आहे, ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अमित शहाच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार. लक्षात घ्या 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळण्यात आलेला आहे आणि 2021चा पुरस्कार हा आशा भोसले यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, आशा भोसले यांना मिळालेला आहे. दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. आता दरवर्षी देण्यात येईल नाही देण्यात येईल असं नसतं, प्रत्येक वर्षी मिळतोच असं नाही, काही वर्षी देण्यात पण येत नाही. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, आता ही पहिली वेळ आहे की ज्याच्यामध्ये मुलगा आणि वडील या दोघांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जे वडील आहेत यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र भूषण आणि त्यांच्या मुलाला म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. याच्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे सेंट्रल पार्कवर एक महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा देखील ठेवण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आणि तुम्ही पाहिलं असेल तर उष्माघाताने काही लोक इथं मृत्युमुखी देखील पडलेले होते, त्याच्यामुळे हे न्यूज मध्ये होतं.
म्हणून आपल्यासाठी फार IMP आहे ही माहिती. पुढची, दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केलेली आहे. तसेच गोविंदांना खेळाडूंसाठीच्या 5% कोट्यातून सरकारी नोकरींसाठी आरक्षण देण्यात येणार आहे. हा महत्वाचा आहे, याच्यावर TCS एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेला होता एका वेळी. तर गोविंद पथकातील गोविंदांना 10 लाख रुपयांची विमा कवच देण्याची निर्णय ही राज्य शासनाने घेतलेला आहे. तर मानवी मनोरा रचनांना थर कोसळून गोविंदा जखमी झाल्यास किंवा मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मदतीसाठी 18 वर्ष पूर्ण असलेल्या गोविंदाच पात्र ठरणार आहे. याच्यात लक्षात घ्या की खेळाचा दर्जा देण्यामुळे काय होईल की तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट्स मिळेल आणि याच्यामध्ये 5% जे काही सरकारी आरक्षण असतं ते देखील मिळेल आणि 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण. ही 10 लाख रक्कम लक्षात ठेवा, TCSच्या एक्झाम मध्ये ऑलरेडी याच्यावर एक प्रश्न आलेला आहे. पुढे, कर संकलनात महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलेले आहे, प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, ज्याला म्हणतात आपण कॉम्प्ट्रोलर ऑडिटर जनरल, तर हे लक्षात ठेवा, स्कॅग जे आहे यांच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2022 मध्ये 1,15,211 कोटी रुपयांसह राज्याच्या स्वतःच्या कर महसूल संकलनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर हे तामिळनाडू आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राने स्वतःच्या कर महसुलात 42% वाढ केलेली आहे. काय 42% वाढ केली. आता ही वाढ का जास्त दिसते लक्षात ठेवा, 2021 मध्ये कोविडमुळे संकलन कमी होतं आणि 2022 मध्ये कर संकलन ऑटोमॅटिक वाढणार आहे. मग जेव्हा तुम्ही 2021 ला कंपॅरिझन करतात तर तुम्हाला एवढा भला मोठा 42% एवढी खतरनाक आकडेवारी दिसणार आहे. परंतु जर तुम्ही याच 22 ला 2023 कंपेअर केलं तर तुम्हाला ही वाढ फार कमी दिसणार आहे. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांकावर UP आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. ओके, पुढे, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा. नागरिकांची खोळंबलेली सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. 17 सप्टेंबरला आय थिंक नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस असतो आणि 2 ऑक्टोबरला आपल्याला माहिती आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असते. म्हणून या दोन्ही व्यक्तींच्या हा जो मधला कालखंड आहे याच्यामध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता हा 15 दिवसांचा पंधरवडा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याच्यामध्ये ज्या काही सरकारी सेवा आहेत, काय सरकारी सेवा आहेत, तर त्या सर्व सरकारी सेवा लोकांना मिळाव्यात याच्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पुढे, लीड्स अहवालात महाराष्ट्र प्रथम. लीड्स म्हणजे काय, लॉजिस्टिक एज अक्रॉस डिफरंट स्टेट्स. म्हणजे काय की वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने साधन सामुग्रींची ने-आण होते त्याला आपण काय म्हणतो, लॉजिस्टिक्स म्हणतो. त्या लॉजिस्टिक्स विविध राज्यांमध्ये कशा पद्धतीचा आहे याच्याविषयीचा एक अहवाल असतो. हा अहवाल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी प्रकाशित केलेला आहे 13 ऑक्टोबर 2022 रोजी. तर हा लीड्स 2022 हा राज्यांमधील लॉजिस्टिक सुलभतेचा एक अहवाल आहे आणि या अहवालामध्ये महाराष्ट्र हे प्रथम आलेलं आहे. महाराष्ट्र हे राज्य प्रथम आलेलं आहे. पुढे, खाजगी बाजार समिती. आपण आतापर्यंत कुठल्या बाजार समिती पाहिले, कृषी उत्पन्न बाजार समिती, या कुठल्या असतात, जवळपास तुम्ही शासकीय म्हणू शकतात किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता म्हणजे पब्लिक पार्टिसिपेशन. ओके, सार्वजनिक बाजार समित्या म्हणा तुम्ही, शासकीयपेक्षा काय सार्वजनिक बाजार समिती म्हणजे जिथं जनतेचा सहभाग असतो, कोणत्या एका व्यक्तीचा नसतो. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना खाजगी बाजार समितीची उभारणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यानुसार राज्यातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनीच्या खाजगी बाजार समितीची उभारणी नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील म्हणजे दिंडोरी तालुक्यातील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, म्हणजेच आमच्या नाशिकमधील जी महत्वाची कंपनी आहे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, खूप मोठी कंपनी आहे. खूप लोक जेव्हा इथे येतात कृषी विषयी माहिती बघण्यासाठी तर ते या कंपनीला नक्कीच भेट देतात. तर ही मोहाडी इथं आहे. तर ही महाराष्ट्र राज्यातील पहिली खाजगी बाजार समिती म्हणून उदयास येणार आहे. आलं तुमचं लक्षात. पुढे, अत्यंत महत्वाचं आहे VIMP मार्क करायला. ठाणे येथील फ्लेमिंगो अभयारण्याला रामसरचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि हे महाराष्ट्रातील तिसरे आहे. पहिलं जे आहे, पहिलं नांदूर माध्यमेश्वर होतं जे निफाड तालुक्यात आहे. त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आहे, हे आपल्याला माहिती आहे, हे दुसरं आहे, हे पहिलं आहे आणि हे आता तिसरं असणार आहे. ठीक आहे. पुढे आता पुढची न्यूज बघूया. दलित नाट्य संमेलन. तर 11व्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रकाश त्रिभुवन यांची निवड करण्यात आलेली आहे. हे IMP आहे, लक्षात ठेवा.
दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? प्रकाश त्रिभुवन. 11-12 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद हे नाही पाहिजे आपलं छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर मधील तापडिया नाट्य मंदिरात हे नाट्य संमेलन होणार आहे. ऍक्च्युली हे नाव असं का बरं येतं प्रत्येक ठिकाणी? कोर्टाने स्टे लावल्यामुळे काय होतं, न्यूजवाले कोर्टाचा आदेश ऐकतात म्हणून हे तसंच्या तसं येत असतं. ओके. 2023 मधील महत्वाची न्यूज आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक, हे कुठं होणार आहे? छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार आहे. हे तापडिया नाट्य मंदिर. हे काही एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि प्रकाश त्रिभुवन हे अध्यक्ष आहेत. पुढे, धोकाग्रस्त अधिवास हे पर्यावरण संबंधी एक चालू घडामोडी आहे आणि जी महाराष्ट्राशी संबंधित आहे. धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. त्याच्यामुळेच आपल्याला प्रश्न येऊ शकतो. TCS करंट अफेअर्स मध्ये तर हा प्रश्न अत्यंत महत्वाचा होऊन जातो. राज्याने 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित केलेले. काय लक्षात ठेवायचे? 10. आणि महाराष्ट्र पहिले आहे. एवढे 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आता 10 कोणते कोणते मी ते घेतलेलेच नाही, कारण की एवढं काही लक्षात पण राहणार नाही आणि एवढं कोणी विचारणार पण नाही. पुढे, मराठवाडा साहित्य संमेलन अत्यंत महत्वाचे. IMP मार्क करा. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे 11 आणि 10 डिसेंबर रोजी 42व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक शेषराव माधवराव मोहिते यांची निवड करण्यात आलेली आहे. अध्यक्ष कोण आहेत? शेषराव माधवराव मोहिते. आणि कुठे होणार आहे? तर हे जालना जिल्ह्यात होणार आहे. 2च प्रश्न येतात. कितवा आहे? 42 एवढं काही येणार नाही. कुठे होणार आहे या ठिकाणावर प्रश्न येतो आणि अध्यक्ष कोण आहे याच्यावरच प्रश्न येतात. पहिले, कांदळवन उद्यान. आपण पर्यावरणाशी संबंधित आहे, अत्यंत महत्वाचं आहे. सिंगापूरच्या धर्तीवर देशातील पहिले शेळी कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीजवळ साकारण्यात येत आहे. कुठे? गोराई खाडी. लक्षात ठेवा, गोराई खाडीजवळ हे उभारण्यात येत आहे. मार्च 2023 पर्यंत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचा दावा वन विभागाने केलेला आहे. कांदळवन उन्नत मार्ग म्हणजे बोर्ड वॉक हे या उद्यानातील प्रमुख आकर्षण असणार आहे. फक्त कुठं हे काही लक्षात नका ठेवू. हे फक्त काय असतं? दिलेलं असतं, बुडून दिलेलं असतं. फक्त एवढं काय? बोरिवली जवळ गोराई खाडी येथे. फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र. सातारा जिल्ह्यातील महादरे परिसराला फुलपाखरू राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कुठे? लक्षात ठेवा, महादरे. महादरे कुठे आहे? सातारा जिल्ह्यात आहे, सातारामध्ये आहे. एवढं लक्षात ठेवा. त्याला काय? फुलपाखरू राखीव संवर्धन क्षेत्र घोषित केलेले आहे. महादरे खोऱ्यात फुलपाखरांची सर्वात जास्त संख्या असल्यामुळे त्यासोबतच एकूण पश्चिम घाटात आढळणाऱ्या 341 या प्रजातींपैकी 178 फुलपाखरांच्या प्रजाती फक्त महादरेमध्येच आढळून येतात. म्हणून याला फुलपाखरू संवर्धन क्षेत्र घोषित करण्यात आलेले. हे काही लक्षात ठेवायचं नाही. एवढ्या प्रजाती हे ते एवढं नाही विचारत. फक्त एवढं लक्षात ठेवा. कुठं? महादरे येथे. पुढे, प्लास्टिक कचरा. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती DPCC आणि भारतीय प्रदूषण नियंत्रण संघटनेने म्हणजे IPCA जारी केलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील पुस्तिकेनुसार सर्वाधिक प्लास्टिक कचरा निर्माण करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, कर्नाटक हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्षात ठेवा, सर्वाधिक प्लास्टिक कचरा. लक्षात ठेवा, प्लास्टिक कचरा. तर तुम्ही म्हणाल महाराष्ट्रात तर प्लास्टिक बंदी, पण तुम्ही जर पाहिलं तर अमेझॉनचं पॅकेजिंग कशामध्ये येतं? प्लास्टिकमध्ये येतं. दुधाचे पॅकेजिंग कशामध्ये येते? प्लास्टिकमध्ये येते. टीव्ही, फ्रीज कशामध्ये येतं? प्लास्टिक्समध्ये येतं. तर या सगळ्या गोष्टींमुळे प्लास्टिक कचरा निर्माण होतो. म्हणून प्रथम स्थानी आपलं महाराष्ट्र आहे. सेकंड पोझिशनला तामिळनाडू आणि गुजरात आहे. थर्ड पोझिशनला वेस्ट बेंगॉल आणि कर्नाटक आहे. एवढं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त पहिला क्रमांक महाराष्ट्राचा आहे, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्लास्टिक कचरा निर्माण करणाऱ्यामध्ये. पुढे, मुंबई वातावरण कृती आराखडा पर्यावरणाशी संबंधित आहे, अत्यंत महत्वाचे आहे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई वातावरण कृती आराखडा अहवालाचे 13 मार्च 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्याचा मान मुंबई महानगरपालिकेला मिळालेला आहे, म्हणजे BMC ला मिळालेला आहे. असा प्रश्न येऊ शकतो. भारतातील पहिला वातावरण कृती आराखडा खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेने केला? तर त्याचं उत्तर आहे BMC. तसेच असे आराखडा तयार करणारी मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर ठरले. दक्षिण हा शब्द लक्षात ठेवा. परीक्षेत MPSC मध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला फक्त आशियाई म्हणतील, तर आशियाई हे मोठं आहे. आपलं काय आहे? फक्त दक्षिण आशियाई आहे. दक्षिण आशियामध्ये कोण? पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, भूटान हे असे, श्रीलंका असे जे काही तर ते देश येतात.
याच्यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की 2050 पर्यंत नेट झिरो कार्बन इमिशन हे साध्य करण्यासाठी हा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. पहिले तर मुंबई हे पहिले असे शहर किंवा मुंबई महानगरपालिका ठरलेली आहे की जिने अशा प्रकारचा वातावरण कृती आराखडा तयार केलेला आहे. आणि याचं उद्दिष्ट आहे की 2050 पर्यंत आपल्याला नेट झिरो कार्बन इमिशन करायचं आहे. पुढे ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड, याच्यावर एमपीसीच्या मेन्स परीक्षेत देखील प्रश्न आलेला होता. मेन्स परीक्षेत टीसीएस मध्ये देखील प्रश्न आलेला एका वेळी. लक्षात घ्या, आर्बर डे फाउंडेशनने फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजेच अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने मुंबई आणि हैदराबादला ट्री सिटी ऑफ द वर्ल्डचा पुरस्कार दिलेला आहे. लक्षात ठेवा, हैदराबादला तर ऑलरेडी देण्यात आलेला होता, तर हैदराबाद हे सलग दुसऱ्या वर्षी ठेवलेले आहे आणि मुंबईला पहिल्यांदाच मिळालेला आहे. मग 2021 चा असा प्रश्न येऊ शकतो, ट्री सिटी ऑफ दी वर्ल्ड कोणाला देण्यात आलेला आहे, तर याचं उत्तर आहे मुंबई आणि हैदराबादला. ओके. पुढे मनोज पांडे नवीन लष्कर प्रमुख. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. भारतीय लष्कराचे अनुभवी आणि पराक्रम अधिकारी जनरल मनोज पांडे यांची लष्कर प्रमुख म्हणून पदभार सांभाळलेला आहे. श्री NM नरवणे, लक्षात ठेवा, त्यांनी असं आहे इथं त्यांनी NM नरवणे यांची जागा घेतली. विशेष बाब म्हणजे हे कॉप्स ऑफ इंजिनियर्सचे पहिले अधिकारी आहेत की जे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. म्हणजे काय असतं, तिथे वेगवेगळे कॅडर्स असतात, तर हे इंजिनिअरिंग कॅडर्स असे पहिले अधिकारी आहेत की जे लष्कर प्रमुख बनलेले आहेत. ते भारताचे 29वे लष्कर प्रमुख असतील. त्यांचा कार्यकाल 3 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष जी आधी असेल तेवढं असणार आहे. मनोज नरवणे नंतर सलग दुसऱ्यांदा लष्कर प्रमुख झालेले ते दुसरे मराठी लष्करी अधिकारी आहेत. देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदावरील ते चौथे मराठी अधिकारी आहेत. म्हणजे काय, आतापर्यंत 4 मराठी लष्कर प्रमुख झालेले आहेत, त्याच्यापैकी 2 NM नरवणे आणि मनोज पांडे हे लगातार झालेले आहेत. ओके. पुढचं अत्यंत महत्वाचं आहे, शांतिश्री धुलीपुडी पंडित. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राज्यशास्त्र प्राध्यापिका म्हणजे एसपीपीयूच्या प्राध्यापिका यांची नेमणूक JNU, जे खूप न्यूज मध्ये असतं, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी याच्या कुलगुरुपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि ते पहिल्या महिला आहेत, एवढं लक्षात ठेवा का, पहिल्या महिला आहेत ते. ओके. आणि त्या एकूण क्रमांकाने 13व्या कुलगुरू असतील. म्हणजे विचार करा, JNU एकदम इक्वेलिटी, वुमन जेंडर, असं फेमिनिस्ट असं काही हे करत असतं आणि त्यांना आत्ता जाऊन 2022-23 मध्ये जाऊन त्यांना सुचलेलं आहे की पहिल्या महिला कुलगुरू केल्या पाहिजेत. आता त्याच्यामध्ये शासनाचाही रोल असतो, परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की पहिल्या महिला कुलगुरूपदी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. ओके. पुढे लता मंगेशकर, अत्यंत महत्वाचे VIP, यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि हे निधन वार्तामधील महत्वाची न्यूज आहे. तर लता मंगेशकर लक्षात ठेवा, यांच्या नावाने पुरस्कार देखील तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यावर देखील आपण पुढे घेतलेलंच आहे माहिती. लता मंगेशकर यांना भारतरत्न, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1997 मध्येच मिळालेला आहे. त्यांच्या नावावर महाराष्ट्राच्या आधीच मध्य प्रदेश सरकारने 1984 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार सुरू केलेला होता आणि महाराष्ट्राने 1992 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार सुरू केलेला आहे. 1984 मध्ये मध्य प्रदेशने आणि 1992 मध्ये महाराष्ट्र सरकारने. त्यांनी वादळ, झांझर, कांचनगंगा, लेकिन या 4 चित्रपटांची निर्मिती केलेली म्हणजे प्रोड्यूस केलेला आहे. ओके. प्रोड्यूस केलेला आहे म्हणजे पैसे लावलेले आहे. त्याच्यानंतर ते 1999 ते 2005 या दरम्यान राज्यसभेच्या खासदार देखील होत्या. त्यांनी रामराम पाहुणे या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. त्याच्यानंतर माता एक सपूत की दुनिया बदल दे तू हे त्यांचे पहिले हिंदी गाणे होते. 1942 मध्ये किती हसाल या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या 13व्या वर्षी संगीताचा प्रवास सुरू केलेला होता. त्यांना भारताची गायन कोकिळा म्हणजे नाइटिंगेल ऑफ इंडिया असं देखील म्हणतात. त्यांचं ब्रिज कँडी रुग्णालयात 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. पुढे महत्वाची न्यूज, राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ग्राम स्वराज्य अभियान. राज्याच्या ग्रामीण आणि पंचायत राज विभागामार्फत ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींपर्यंत होण्यासाठी राज्यात ग्राम स्वराज्य अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मिनी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची प्रभावी आणि लोकाभिमुख अंमलबजावणी होण्यासाठी ग्राम स्वराज्य अभियानाचा उपयोग होणार आहे. आणि हे अभियान अहमदनगर जिल्ह्यातील रालेगण सिद्धीमधून सुरू होणार आहे अशी माहिती गिरीश महाजन जे महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आहेत त्यांनी दिलेली आहे. एवढं लक्षात ठेवा, ग्राम स्वराज्य अभियान
याच्यामध्ये काय होणार आहे की जे काही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यामार्फत ज्या काही योजना असतात त्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना व्हावा याच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हे कुठून सुरू होणार आहे लक्षात ठेवा, रालेगण सिद्धी येथून सुरू होणार आहे. पुढे सिंधुताई सपकाळ यांची देखील एक निधन वार्ता आहे. दोन महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत. आता सिंधुताई सपकाळ विषयी तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला नाही. महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलेला नाही. परीक्षेत तुम्हाला असं लाईन्स मध्ये देऊ शकतात की त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, तर त्यांना हा पुरस्कार भेटलेला नाही. त्यांना महाराष्ट्रात अनाथांची आई म्हणून, अनाथांची माय म्हणून ओळखलं जायचं. त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. ओके, पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. त्यांचं जीवनचरित्र आहे मी वनवासी. त्यांचं निधन 4 जानेवारी 2022 रोजी झालेलं आहे आणि त्यांचा जन्म 1947 मध्ये झालेला आहे. आता तुम्हाला खूप माहिती मिळेल की त्यांनी स्थापन केलेल्या संस्था वगैरे याच्यावर काही एवढं प्रश्न येणार नाही, आले तरी ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. अत्यंत महत्वाचं आहे, महाराष्ट्रातील 11 कलाकारांना उस्मात बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार. किती? 11 कलाकारांना. आता काय झालेलं आहे की सरकारने 2019, 2020 आणि 2021 साठी हे जे 3 वर्ष आहेत या 3 वर्षाच्या पुरस्कारासाठी एकाच वेळी घोषणा केलेली, म्हणून एवढे तुम्हाला व्यक्ती दिसतात. या 3 वर्षाची मिळून जवळपास 102 लोकांना, युवा कलाकारांना हा पुरस्कार भेटण्यात आला. कुठला? उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार. राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पकवाक, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाट्य अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कोणाकडून देण्यात येतो? संगीत नाटक अकादमी. कोणासाठी? लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पकवाक आणि कथक नृत्य यांना. या कार्यक्रमात 2019, 20, 21 असे जवळपास 102 युवा पुरस्कार देण्यात येणार आहे. 2019 या वर्षासाठी लोकसंगीत श्रेणीतील योगदानासाठी राज्यातील विकास कोकाटे यांना देण्यात आलेला आहे. वर्ष 2020 साठी तबला वाद्य बनवणारे किशोर वटकर यांना देण्यात येईल. त्याच्यानंतर 2020 साठी, 2021 साठी असे हे सर्व पुरस्कारांची यादी आहे. तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करा, हे रीड करा किंवा आपली PDF डाउनलोड करून घ्या, त्याच्यामधून देखील हे तुम्ही रीड करू शकता. एवढं काही विशेष नाही आहे. संग्राम भंडारे यांना वारकरी कीर्तन या क्षेत्रातील युवा पुरस्कार भेटलेला आहे आणि गौरी देवल यांना अभिनय क्षेत्रातील संगीत नाटक युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढे विक्रम गोखले हे देखील एक निधन वार्ता आहे. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपले वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वतःची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले. ते 77व्या वर्षाचे होते. 2010 मध्ये ते मराठी चित्रपट आघाताद्वारे दिग्दर्शन केलेले, त्यांनी डायरेक्टर केलेले आघात हा पिक्चर. 2013 मध्ये स्प्रिंट आर्ट्स क्रिएशनद्वारे निर्मित अनुमती या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी 2013 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यांना विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार देखील मिळालेला आहे 2015चा. संगीत नाटक अकादमी पुरस्कार. संगीत, नाटक, शास्त्रीय गायन त्यासोबत नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कलावंतांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे. यात महाराष्ट्रातील 12 कलावंतांचा समावेश आहे. पद्मश्री दर्शना जवेरी यांना मणिपुरी या नाट्यातील विशेष योगदानासाठी अकादमी रत्न सदस्यता या अकादमी मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सगळ्यात मानाचा पुरस्कार आहे. IMP लक्षात ठेवा काय आहे, अकादमी रत्न. लक्षात घ्या, अकादमी रत्न संगीत पुरस्कार. यासह राज्यातून नंदकिशोर कपाते यांना कला प्रदर्शन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी गौरवण्यात आलेले आहे. त्यांच्यासह संगीतकार पांडुरंग गोटकर, शास्त्रीय गायिका आरती अखिलंकर टिकेकर. आता हे बाकीची सर्व नावं दिले, हे काही वाचण्यात एवढं काही अर्थ नाही, पण हे तुम्ही लक्षात ठेवायचं. दर्शना जवेरी यांना मणिपुरी याच्यातील अकादमी रत्न पुरस्कार देण्यात आलेले आणि महाराष्ट्रातील 12 कलावंतांचा याच्यात समावेश असणार आहे. पुढे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं देखील निधन झालेलं आहे. लक्षात ठेवा, सुलोचना चव्हाण ह्या लावणी क्षेत्राशी संबंधित होत्या. त्यांचं आत्मचरित्र आहे माझं गाणं माझं जगणं. ओके, आलं लक्षात. पुढे व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज कपूर जीवन गौरव पुरस्कार तसेच व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार आणि विशेष योगदान पुरस्कार देण्यात येतात. लक्षात आलं तुम्हाला कोणते कोणते पुरस्कार? मनोरंजन क्षेत्रात
योगदान देणाऱ्या दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराची रक्कम नुकतीच दुप्पट करण्यात आलेली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. लक्षात घ्या, यापूर्वी राज कपूर जीवन गौरव आणि व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये होते. आता ते 10 लाख रुपये झालेले आहे. त्याच्यानंतर राज कपूर आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, ज्याची रक्कम 3 लाख रुपये होती, आता 6 लाख रुपये झालेली आहे. बघा, लक्षात घ्या, जीवन गौरव पुरस्कार हा 2 व्यक्तींच्या नावाने देण्यात येतो. 2 जीवन गौरव पुरस्कार आहे. एक राज कपूर, दुसरा आहे व्ही शांताराम. तसेच विशेष योगदान पुरस्कार देखील असतो. एक विशेष योगदान पुरस्कार हा देखील राज कपूर आणि व्ही शांताराम यांच्या नावाने देण्यात येतो. आता जो जीवन गौरव पुरस्कार होता त्याची रक्कम 5 लाख होती, त्याची आता 10 लाख झालेली आहे. विशेष योगदान पुरस्कार जो होता त्याची रक्कम 3 लाख होती, ती आता 6 लाख झालेली आहे. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, महत्वाची न्यूज होती ही. पुढचं बघूया चला आपण. प्रियंका मोहितेचा विक्रम. सातारातील 30 वर्षीय प्रियंका मोहिते या गिर्यारोहक तरुणीने 5 मे 2022 रोजी माउंट कांचनगंगा शिखर सर केलेले आहे. कांचनगंगा हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे आणि अशा प्रकारची सर करणारी प्रियंका मोहिते ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. लक्षात ठेवा, पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. पुढे, लाड समितीच्या शिफारसी लागू. सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारसी लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याचा सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबंधित सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना हक्काने नोकरीत प्राधान्य दिले जाईल. वारसा हक्कासाठी सुधारित तरतूद केल्यामुळे हजारो कामगारांच्या कुटुंबियाची अनेक वर्षाची मागणी ही मान्य झालेली आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचे फक्त की लाड समितीच्या शिफारसी स्वीकारलेल्या आहेत. लाड समितीच्या शिफारसी या कशाशी संबंधित आहे? सफाई कामगारांशी संबंधित आहे. ओके, काय लक्षात ठेवायचं? सफाई कामगारांशी संबंधित आहे. पुढे, महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्र केसरी 2023. तर पुण्यात महाराष्ट्र केसरी ही 65वी स्पर्धा झालेली होती. किती? 65वी स्पर्धा झालेली होती. या स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे अत्यंत महत्वाचा आहे, याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 चा मान मिळवलेला आहे. अत्यंत लक्षात ठेवायचंय, शिवराज राक्षे हे लक्षात ठेवायचं. याच्या विरुद्ध कोण होता? सोलापूरचा महेंद्र गायकवाड. कोण? सोलापूरचा महेंद्र गायकवाड. आतापर्यंतचे जे विजेते पाहिले तर त्याच्यात आपल्याला दिसेल पहिले विजेते होते पैलवान दिनकर दहा आयरी. 54वे विजय म्हणजे मागचे विजय पृथ्वीराज पाटील आणि 55वा विजय जो आहे तर तो शिवराज राक्षे यांचा आहे. ओके, ऍक्च्युली हा जो आहे ना 64, 65 असे हे पाहिजे होते. पुढे, उमेदच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे नवी मुंबईत आयोजन. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या वतीने म्हणजेच उमेदच्या वतीने नवी मुंबईत पहिल्यांदाच वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी 8 ते 9 मार्च 2023 या कालावधीत राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेले होते. लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान, ज्याला आपण उमेद अभियान म्हणतो, इथं याच्या मार्फत नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून संघटित करून सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण क्रयशक्तीला बाजारपेठ मिळून व्यवसाय वृद्धी व्हावी, हे या प्रदर्शनाचा उद्देश आहे. म्हणजेच काय की त्यांचा जो माल आहे तर तो सामान्य जनतेला विकता यावा याच्यासाठी हे जे आहे तर ते एक्झिबिशन भरवण्यात आलेले आहे. हे एक्झिबिशन 8 मार्चला भरवण्यात आले, कारण की 8 मार्च रोजी आपल्याला माहिती आहे जागतिक महिला दिन असतो. हर्षदा गरुड. पुण्याच्या हर्षदा गरुडने आंतरराष्ट्रीय ज्युनियर वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 45 वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलेले आहे. याच्यात लक्षात ठेवायचं आहे का आपल्याला 45 हा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे आणि ग्रीसमधील हेराक्लिऑन येथे ही स्पर्धा पार पडलेली होती. आता हे काही लक्षात ठेवायचं नाही कुठेच पार पडली होती, परंतु ती 45 किलो वजनात तिने ज्युनियर वेट लिफ्टिंग मध्ये मिळवलेले आहे पदक. कोणी मिळवलेलं आहे तर हर्षदा गरुडने. पुढे, शिक्षण विभागाचा अमेझॉन सोबत करा. कोडिंगला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. याच उद्देशाने राज्याच्या शालेय शिक्षण विभाग आणि अमेझॉन फ्युचर इंजिनिअरिंग इनिशिएटिव्ह तसेच लीडरशिप फॉर इक्विटी या 2 संस्थांसोबत एक करार केलेला आहे. हा एक सामंजस्य करार केलेला आहे. या अंतर्गत पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या 9 जिल्ह्यात
हा उपक्रम सुरू करण्यात येत असून 1,00,000 विद्यार्थ्यांना या कोडिंगचे शिक्षण जे आहे तर ते देण्यात येणार आहे. पुढे रुद्राश पाटील. ठाण्याच्या रुद्राश पाटीलने जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, अत्यंत महत्वाचा या कोणी रुद्राश पाटीलने जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक गोल्ड मेडल या स्पर्धेत जिंकलेला रुद्राक्ष हा तेजस्विनी सावंत नंतर दुसरा महाराष्ट्रातला नेमबाज ठरलेला आहे. भारताकडून अभिनव बिंद्राने 2006 मध्ये या स्पर्धेत 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक मिळवलेले होते. पुढे जागरूक पालक सुदृढ पालक अभियान. 0 ते 18 वर्षापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुला मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासण्यासाठी जागतिक पालक आणि सुदृढ पालक सुदृढ बालक हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. कोणासाठी? 0 ते 18 वर्ष मुलांसाठी. ठीक आहे. पुढची महत्वाची न्यूज बघूया. राष्ट्रीय जल पुरस्कार 2020. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 ची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा आत्ता केलेली आहे. लक्षात ठेवा, ही 2020 ची न्यूज नाही, परंतु 2020 च्या पुरस्कार बाकी होते आणि ते आत्ता देण्यात आलेले आहेत. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. त्यासोबतच महाराष्ट्राला एकूण 4 श्रेणींमध्ये पुरस्कार भेटलेला आहे. ते कोणत्या श्रेणी खालील बघूया. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पश्चिम विभाग याच्यामध्ये सुरडी सोलापूर जिल्ह्यातील याला 3रा क्रमांक मिळालेला आहे पूर्ण भारतात, म्हणजे पश्चिम विभागात. सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक स्वराज्य संस्था दापोली नगरपंचायत जिल्हा रत्नागिरी याला 2रा क्रमांक मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट NGO जे आहे ग्राम विकास संस्था औरंगाबाद याला 3रा क्रमांक मिळालेला आहे. हे तुम्हाला हे सर्व नावं जे आहे तर ते लक्षात ठेवायची आहेत. ओके. पुढचं तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी मुंबई इथे तमाशा सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर तसंच संध्या रमेश माने, तमाशा सम्राट अंबातर शिरढोणकर यांना तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला? या 3 यांना देण्यात आलेला आहे. आणि हा वर्ष काय कशासाठी बघा 18-19, 19-20 आणि 20-21 साठी देण्यात आलेला आहे. कोण बघा, गुलाबबाई संगमनेरकर यांना 18-19 साठी, अतांबर शिरढोणकर यांना 19-20 साठी, संध्या माने यांना 20-21 साठी. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. पुढचं लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पहिला पुरस्कार हे नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. 2022 चा आणि 2023 चा हा पुरस्कार दुसरा पुरस्कार सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे. पुढे संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार. दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यांसाठी तसेच मानवतावादी कार्यांसाठी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दिला जातो. यावर्षी देखील या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यामध्ये 5 लाख रुपये रोख कॅश असेल, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. आता हे इतक्या वर्षांसाठी देण्यात आलेले. एक्झाम्पल बद्रीनाथ तनपुरे यांना 19-20 साठी, बाबा महाराज सातारकर यांना 20-21 साठी, गोविंद देवगिरी यांना 20-21 साठी आणि बांबुळगावकर शास्त्री यांना 22-23 साठी हे पुरस्कार देण्यात आलेले. हे तुम्हाला सर्व वाचून ठेवायचे, काही जास्त पाठ करायची गरज नाही. आणि पाठ करायचं असेल तर हे लास्ट वाला 22-23 तुम्ही पाठ करू शकता. महंत बाभुळगावकर शास्त्री यांना 22-23 हा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार कशासाठी देण्यात येतो? संत साहित्यासाठी आणि मानवतावादी कार्यासाठी. पुढे 17वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा कुठं झाला असेल? ऑब्विसली मुंबई आहे तर मुंबईमध्येच झाला असेल, तर हा वरळी इथं झालेला आहे. 29 मे ते 4 जून 2022. याच्यामध्ये कंट्री ऑफ फोकस होता बांगलादेश. यामध्येच व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. कोणाला? संजित नार्वेकर यांना. या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ॲलिओना वँडर होस्ट यांच्या टर्न युअर बॉडी टू द सन या चित्रपटाचा सुवर्णशंख प्रशस्तीपत्र 10 लाख रुपये देऊन गौरव करण्यात आलेला आहे. काय? सर्वोत्कृष्ट चित्रपट. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पुरस्कार असतो कुठल्याही याच्यातला. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून टर्न युअर बॉडी टू द सन या चित्रपटाचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे पोलंडच्या कातारझायन अगोपो विज यांनी दिग्दर्शित केलेलं प्रिन्स इन अ पेस्ट्री शॉप. काय?
प्रिन्स इन ए पेट्री शॉप या ॲनिमेशनला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपटासाठीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे सर्वोत्कृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार, याच्यामध्ये रौप्य शंख भारतातील साक्षकारात्मक या मल्याळी आणि फारो बेटांवरील ब्रदर ट्रोल या लघुपटाला विभागून देण्यात आलेला आहे. बघा, 3 महत्वाचे पुरस्कार घेतलेत. ऍक्च्युली खूप सारे पुरस्कार होते, परंतु 3 महत्वाचे पुरस्कार इथे मी घेतलेले आहेत. पहिलं सर्वोत्कृष्ट चित्रपट टर्न युअर बॉडी टू द सन. दुसरा आहे सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट प्रिन्स इन अ पेस्ट्री शॉप. पुढचा आहे सर्वोत्कृष्ट लघुपट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार, हा भारतातील साक्षकारात्मक या मल्याळीसाठी आणि फेरो बेटांवरील ब्रदर ट्रोल या चित्रपटांना दोघांना सामंजस्याने देण्यात आलेला आहे. पुढे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, ज्याला स्मार्ट प्रकल्प म्हणतात. आपल्याला परीक्षेत असं विचारलं जाऊ शकतं की स्मार्ट प्रकल्प काय आहे, स्मार्ट प्रकल्पाचा लॉंग फॉर्म सांगा. तर त्याचं उत्तर आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. तर जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने म्हणजे वर्ल्ड बँकच्या सहाय्याने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा जागतिक बँक अर्थसहाय्यित प्रकल्प आहे. शेतकरी यांना देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणे महत्वाचे आहे. यासाठी लागणारे आवश्यक तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा आणि अर्थसहाय्य यासाठी दिले जाणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी 7 वर्षांचा आहे, म्हणजे 2021 ते 26-27 पर्यंत असणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 2100 कोटी असून जागतिक बँके कर्जाच्या स्वरूपात 1470 कोटी देणार आहे. राज्य शासन 560 कोटी खर्च करणार आहे आणि खाजगी म्हणजे CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याच्या माध्यमातून 70 कोटी असे जवळपास 2100 कोटी रुपयांची उभारणी करण्यात येणार आहे. आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की स्मार्ट प्रकल्प हा कशाशी संबंधित आहे, हा शेतकरी वगैरेशी संबंधित आहे. एवढं लक्षात ठेवायचं, लॉजिक लावायचं. आणि याचं पूर्ण नाव काय आहे, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. पुढचं दिलीप वी चित्रे जीवन गौरव पुरस्कार, अत्यंत महत्वाचा आहे, IMP मार्क करून ठेवा, याच्यावर डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी दिला जाणारा दिलीप वी चित्रे जीवन गौरव पुरस्कार यंदा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना, तर समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठी जीवन गौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना देण्यात आलेले. बघा, 2 पुरस्कार आहेत. एक आहे साहित्यातील योगदान, एक आहे साहित्य, दुसरा आहे समाजसेवा. साहित्यातील कोणाला देण्यात आलेला आहे, तर नरेंद्र चपळगावकर, आणि समाजसेवेसाठी कोणाला देण्यात आले, प्रेमाताई पुरव. ओके, हे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे, कारण की कन्फ्युजन होऊ शकतो. ते साहित्याचं विचारतील, तुम्ही लिहून देणार समाजसेवेचं. ओके, पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानांकाचा दर्जा. जागतिक स्तरावरील ग्लोबल टायगर फोरम तर्फे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला कन्झर्वेशन ॲश्योर्ड टायगर स्टँडर्ड्स म्हणजे कॅट्स, कन्झर्वेशन ॲश्योर्ड टायगर स्टँडर्ड्स म्हणजे कॅट्स ही जी संस्था आहे, या जागतिक मानांकाचा दर्जा जाहीर झालेला आहे. कशाला, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला. वाघांच्या संवर्धनासाठी आवश्यक मानांकाची पूर्तता केल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून अरण्य समृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. आता काय लक्षात ठेवायचं, मेळघाट कुठे आहे, अमरावतीमध्ये आहे. म्हणजे तुमचा भूगोलाचा देखील इथं प्रश्न कव्हर होऊ शकतो. सातपुडा पर्वत रांगेमध्ये वसलेला मेळघाट प्रकल्प देशातील 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. हा कुठे वसलेला आहे, तर सातपुडा पर्वतरांग. म्हणजे इथं देखील तुमचा एक जॉग्राफीचा प्रश्न सॉल्व्ह झाला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला हा जागतिक मानांकाचा दर्जा देण्यात आलेला कुठल्या संस्थेकडून, कॅट्स या संस्थेकडून. पुढे गोदावरी गौरव पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एका वर्षाआड देण्यात येणारा गोदावरी गौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, प्राध्यापक हेमचंद्र प्रधान, डॉक्टर सुधीर पटवर्धन, सीमाताई घारे, सुरेश तळवळकर, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देण्यात आलेलं आहे. आणि इथं त्यांचे क्षेत्र देखील दिलेले आहेत. बघा, अतुल पेठे कशासाठी, डायरेक्टरसाठी, प्राध्यापक हेमचंद्र प्रधान ज्ञानासाठी, डॉक्टर सुधीर पटवर्धन चित्र, सीमाताई घारे साहस, पंडित सुरेश तळवळकर संगीत, आरोग्यमंत्री राजेश टोपे माजी आरोग्यमंत्री यांना पब्लिक सर्व्हिसेससाठी. ओके, पुढे राज्य शासनाचे नवीन वाळू धोरण जाहीर झालेले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे धोरण जाहीर केलेले आहे आणि त्यांचा उद्देश एकच आहे की अवैध वाळू उपसाला आळा बसलावा. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे नवीन वाळू धोरण जाहीर केलेले आहे. 1 मे पासून 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू आता महाराष्ट्रात केव्हा 700 रुपयाला मिळणार आहे. म्हणजे 600 रुपये प्रति ब्रास एवढी वाळू सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
किंवा 133 रुपये प्रति मेट्रिक टन इतक्या दराने वाळू मिळणार आहे. याच्यामध्ये मात्र वाहतुकीचा जो खर्च असेल म्हणजे तुमच्या घरापर्यंत येण्यासाठीचा जो खर्च असेल तर तो मात्र नागरिकांना करावा लागणार आहे. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 600 रुपये प्रति ब्रास. याच्यावर 100% प्रश्न येऊ शकतो या अंकावर. तर इथं 600 रुपये लक्षात ठेवा, हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार IMP मार्क करा, प्रश्न येऊ शकतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दरवर्षी हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. 2022चा यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रख्यात उद्योगपती, व्यापारी आणि शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य दानशूर परोपकारी व्यक्ती अजिम प्रेमजी. एकदम लक्षात ठेवा, अजिम प्रेमजी एकदम महत्वाचं नाव आहे, अजिम प्रेमजी. 2022चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुढे कान्स चित्रपट महोत्सवात मराठीतील 3 चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. बघूया हे कोणते कोणते चित्रपट आहेत. राज्य शासनाकडून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील बाजार विभागासाठी मराठी चित्रपट पाठवले जातात. 2023 मधील कान्स चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित या गोष्टीला नाव नाही. लक्षात ठेवा, काय नाव आहे? या गोष्टीला नाव नाही. पुढे सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित टेरिटरी आणि मंगेश बदर दिग्दर्शित मदार या चित्रपटांची निवड झालेली आहे. बघा 3 चित्रपटांची निवड झालेली आहे. 3 पुन्हा बघूया. या गोष्टीला नाव नाही, टेरिटरी आणि मदार या गोष्टीला नाव नाही, हे संदीप सावंत यांचं आहे. सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित हे टेरिटरी यांचं आहे आणि मदार हे कोणाचं आहे? मंगेश बदर यांचं आहे. पुढे डॉक्टर थॉमस यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. कोणाला? डॉक्टर थॉमस यांना मिसाईल वुमन म्हणून ओळख असलेली ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधक आणि विकास संस्था म्हणजे DRDOचे सायंटिस्ट ज्यांनी अग्नी 4 आणि अग्नी 5 या मिसाईलमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान दिलेले अशा डॉक्टर टेसी थॉमस, अत्यंत महत्वाचा आहे, याच्यावर TCS परीक्षेत नक्की प्रश्न येऊ शकतो. टेसी थॉमस यांना लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्हेरी गुड यादीत पर्यावरणातील अत्यंत महत्वाचा घटक असणाऱ्या वाघांच्या संरक्षणासाठी पश्चिम घाटात सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने फेअर गुड नंतर आता व्हेरी गुड श्रेणीत आपले स्थान मिळवलेले आहे. व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन अहवालानुसार, कोणत्या अहवालानुसार? व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन अहवालानुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची नोंद खूप चांगले म्हणजे व्हेरी गुड, लक्षात ठेवा कुठली? व्हेरी गुड श्रेणीत कॅटेगरीमध्ये करण्यात आलेली आहे. देशातील व्याघ्र प्रकल्पांचे 4 वर्षातून एकदा मूल्यांकन होते. IUCN काय? IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर या जागतिक संस्थेच्या मानांकनानुसार केंद्र सरकारमार्फत देशातील व्याघ्र संवर्धनात काम केलेल्या अनुभवी तज्ञांकडून हे मूल्यांकन म्हणजे ऑडिट केले जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची परिणामकारकता मूल्यांकन म्हणजे मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन काय? इव्हॅल्युएशन MEE हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे व्याघ्र प्रकल्प. ओके, कोणता अहवाल? मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन. पुढे डॉक्टर भाग्यश्री पाटील यांचा सन्मान. पुण्यातील जे व्यक्ती असतील ते यांना ओळखत असतील, खूप मोठं नाव आहे हे. डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना 30 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटिश संसद भवनाकडून म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे काय? तेथील लोकसभा, तिथे हाऊस ऑफ कॉमन्स असतं आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स असतं. हाऊस ऑफ लॉर्ड्सला आपण राज्यसभा म्हणत असतो, म्हणून तिथले जे काही सदस्य असतात त्यांना लॉर्ड्स असं म्हटलं जायचं. आपण नाही पाहत खूप वेळा की लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड हे गव्हर्नर जनरलला लॉर्ड्स ही पदवी दिली जायची कधी कधी, तर तेथील जे सदस्य असतात त्यांना लॉर्ड्स देखील असं म्हटलं जातं. ओके, तर ब्रिटिश संसद भवनाकडून म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स कडून दिला जाणारा महात्मा गांधी सन्मान हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झालेला. कोणाला? भाग्यश्रीताई पाटील. DY पाटील माहिती आहे का तुम्हाला? DY पाटील कॉलेज, तर त्याच्या ज्या संचालक आहेत. शेतकरी महिलांसाठी दिलेल्या मोठ्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर DY पाटील विद्यापीठाच्या प्रकुलपती आणि राईज अँड शाईन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. कोण? डॉक्टर भाग्यश्रीताई पाटील. भाग्यश्रीताई पाटील यांना ब्रिटिश पार्लमेंट कडून त्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्स कडून दिला जाणारा महात्मा गांधी सन्मान हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार. महाराष्ट्रातील 5 हा आकडा लक्षात ठेवा. किती?
5. ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देण्यात आले आहे. आपल्या हद्दीत सर्वसमावेशक विकास केला म्हणून या 5 ग्रामपंचायतींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाची वाडी कुंडल, म्हणजे हे खंडोबाची वाडी 2 कुंडल, पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी 3 या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा, कोणाला? सांगली जिल्ह्यातील खंडोबाची वाडी कुंडल, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी. पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार भेटलेला आहे. आणि हे सर्व पुरस्कार केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते देण्यात आलेले आहेत. ओके, गौरवण्यात आलेले आहेत. पुढे आता बघा, इथं काय आहे? प्रथम क्रमांक, प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, प्रथम क्रमांक सांगली जिल्ह्यातील खंडोबाची वाडी कुंडल, पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी. द्वितीय पाटोदा ग्रामपंचायतीला, कुठले? औरंगाबाद, सॉरी, संभाजीनगर मधला. कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद कशातला? तर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद याला तृतीय क्रमांक. आलं लक्षात? पुढे सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी महास्विम 2023 चा शुभारंभ. सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती देशातील सर्वात मोठे सागरी साहसी जलतरण अभियान महास्विम 2023 चे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या अभियानाअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी हा 16 किलोमीटरचा प्रवास देशभरातील जलतरणपटू पोहून पूर्ण करणार आहेत. या अभियानाचा उद्देश आहे सागरी प्रदूषणाबाबत जनजागृती निर्माण करणे. काय? सागरी प्रदूषणाबाबत जनजागृती निर्माण करणे. हे महास्विम, हे महाराष्ट्राच्या साठी आहे. हा महाराष्ट्राचा आहे. महास्विम लक्षात ठेवा. महास्विम विचारलं परीक्षेत काय आहे, तर महास्विम हे सागरी प्रदूषण, एवढं लक्षात ठेवा फक्त, सागरी प्रदूषण. ओके, पुढची महत्वाची न्यूज बघूया. संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार. तर मेघालयाचे विद्यमान राज्यपाल, आता हे विद्यमान नाही आहेत एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही इथं माझी हा शब्द टाकलात तरी चालेल, कारण की जेव्हा कॉन्टेंट बनवलं होतं तेव्हा ते होते, पण आता ते नाही आहेत मेघालयाचे राज्यपाल. तर मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक, जे जम्मू अँड काश्मीरचे देखील राज्यपाल होते ज्यावेळी पुलवामा अटॅक झाला होता, ते सध्या खूप न्यूजमध्ये होते. तर सत्यपाल मलिक आणि रॉकचे पूर्व प्रमुख AS दुलत यांना सीमेवरील राज्य आणि महाराष्ट्राचे संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल प्रतिष्ठित संत नामदेव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता हे 2 एकाच वर्षासाठी नाही, थोडा यांच्यात ट्विस्ट आहे, लक्षात ठेवा. 2021 साठी हा पुरस्कार सत्यपाल मलिक यांना देण्यात आलेला आहे आणि 2020 या वर्षासाठीचा श्री दुलत यांना देण्यात आलेला आहे. मग जास्तीत लक्ष ठेवायचा हाच ठेवायचा 2021 चा, की 2021 चा सत्यपाल मलिक. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही 2023 चे करंट अफेअर्स सांगतायत आणि घेतायत 21 चे. अरे ऍक्च्युअली हे 23 करंट अफेअर्स आहे, 22 करंट अफेअर्स आहे, पण ते पुरस्कार आता जाहीर झाले. 20-21 चे खूप सारे पुरस्कार तेव्हा जाहीर झालेले नव्हते, ते आता जाहीर झालेले, म्हणून ते आता आपण इन्क्लूड केलेले आहेत. ओके, पुढे राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल. राज्याच्या भूजल संपत्तीचे संवर्धन होण्याकरता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात देशातील राज्य, केंद्र सरकारच्या 39 अंमलबजावणी यंत्रणा म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑर्गनायझेशन्स आहेत. 2021 मध्ये 33व्या क्रमांकावर असताना गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्राला यंदा अव्वल स्थान प्राप्त झालेले आहे. म्हणजेच काय, 2021 मध्ये ज्या अहवालात महाराष्ट्र 33व्या क्रमांक होता, तोच आता 2022 मध्ये येणाऱ्या अहवालामध्ये महाराष्ट्र मात्र प्रथम स्थानावर आहे. म्हणजे महाराष्ट्राने एकदम उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जो आहे, तर हा वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येतो आणि हा 2016 पासून सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेत विविध तांत्रिक बाबींवर आधारित प्रकल्प राबविण्यात येतात. आता एक लक्ष ठेवा, समजा तुमच्या MPSCच्या परीक्षेत असा प्रश्न आला, विविध स्टेटमेंट आले आणि त्याच्यामध्ये आलं की हा प्रकल्प जागतिक बँक सहाय्यक आहे, तर शक्यतोवर ते उत्तर बरोबर असतं. तसा करून खूप सारे महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट्स आहेत तर त्यांना जागतिक बँक सहाय्य करते. तिथं जर IMF आलं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आलं कुठल्याही वाक्यात, तर समजून घ्यायचं ते 100% चुकीचं आहे. भारताने सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कुठलेही कर्ज घेतलेलं नाही आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही करन्सी क्रायसिसच्या वेळी कर्ज देते, ही अशा पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना कर्ज देत नाही. म्हणून कुठेही तुम्हाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF असं वाक्य दिसलं की याला IMF ने फंड केलेले, तर समजून घ्यायचं ते वाक्य 100% चुकीचं आहे.
आणि जर जागतिक बँक असेल तर मी सांगतो 90% बरोबर आहे. 10% मध्ये काय आशियाई विकास बँक येऊ शकतात किंवा ब्रिक्स बँक येऊ शकतात, बाकीच्या बँक्स येऊ शकतात, पण जनरली जागतिक बँकेकडूनच आपण जास्तीत जास्त कर्ज घेत होतो आणि महाराष्ट्र देखील जागतिक बँकेकडून जास्त प्रिफर करतो कर्ज घेणं. पुढे स्वयं संस्थेला पुरस्कार. पुणे स्थित स्वयं शिक्षण प्रयोग SSP संस्थेला ग्लोबल सेंटर ऑन ॲडॉप्टेशन द्वारे इजिप्तमधील शर्म अल शेख येथे पार पडलेल्या COP27 मध्ये स्थानिक अनुकूलन चॅम्पियन पुरस्कार म्हणजेच लोकल ॲडॉप्टेशन चॅम्पियन अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. आता लक्षात घ्या, महत्वाची माहिती तुमच्यासाठी. प्रश्न येऊ शकतो परीक्षेत की COP27 परिषद ही कुठं भरलेली होती, तर ही इजिप्तमध्ये भरलेली होती. ओके, इजिप्तमध्ये भरलेली होती, एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, इजिप्तमध्ये भरलेली होती. आणि या इजिप्तमध्ये भरलेल्या परिषद SSP म्हणजेच स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेला लोकल ॲडॉप्टेशन चॅम्पियन अवॉर्ड, लोकल ॲडॉप्टेशन चॅम्पियन पुरस्कार देण्यात आलेला आहे. समजलं? पुढचं कांदळवन सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती. कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी 75 जणांची 3 वर्षांसाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. हे नुकतेच 2023 मधील अपडेट आहे. वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती देण्यात येणार असून टाइम्स हायर एज्युकेशन 2000 रँकिंग चार्ट आणि QS रँकिंग 150च्या आत असणारे जे काही परदेशी शिक्षण संस्था असतील त्यांच्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल. यापैकी 30% जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. आता हे काय तुम्हाला थोडंसं वाचून समजलं नसेल, तुम्हाला सांगतो. कांदळवन जे असतात, या कांदळवनाच्या सागरी जैवविविधता या विषयावर जे कोणी संशोधन करायला जाते, संशोधन मी सिंपल भाषेत सांगतो, PhD करायला चाललं. ओके, एक व्यक्ती PhD करायला चालला. आता तो अमेरिकेच्या अशा कॉलेजमध्ये गेला की त्याची रँकिंग टाइम्स, तुम्ही करंट अफेअर्स फॉलो करतात, मग टाइमची हायर एज्युकेशन रँकिंग येते. मग त्याच्या 200 क्रमांकाच्या जे काही शिक्षण संस्था असतील किंवा QS इंटरनॅशनलच्या 150 क्रमांकाच्या ज्या काही शिक्षण संस्था असतील त्यांच्यामध्ये जर त्यांनी ऍडमिशन घेतलं तर त्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. आता 75 जणांची निवड केली जाणार आहे आणि 25-25च्या बॅचने, म्हणजे या वर्षी 25, पुढच्या वर्षी 25 आणि त्याच्या पुढच्या वर्षी 25, अशा 3 वर्षांसाठी अशा एकूण 75 लोकांची निवड केली जाणार आहे. आणि या 75 पैकी 30% मात्र महिला असणार आहे. 30% मात्र महिला असतील. आलं तुमचं लक्षात? पुढे राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना. राज्य सरकारने 10 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना केली. 5 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे 200 पेक्षा अधिक झाडे तोडण्याची आवश्यकता असलेल्या प्रकल्पासंबंधी निर्णय वृक्ष प्राधिकरण घेईल. आता काय असतं, फॉर एक्झाम्पल हा रोड बनवायचा आहे, या रोडमध्ये जर काही झाडं तोडायची असतील तर त्याची परमिशन वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे, पर्यावरण विभागाकडे असते किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडे असते. आता जर समजा मोठा प्रोजेक्ट आहे आणि झाडं 5 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत आणि ही अशी 200+ झाडं आहे. ओके, म्हणजे 200+ झाडं आणि त्या झाडांचं वय 5 वर्षापेक्षा जास्त पाहिजे. असं नाही की आत्ताच झाडं लावली 1 वर्षाच्या आत आणि ते तोडण्याची परमिशन, तसं नाही. 5 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि 200+ असतील, लक्षात ठेवा, आणि 200+ असतील झाडं, तर त्या सर्वांची जर तुम्हाला तोड करायची असेल, वृक्ष तोड करायची असेल तर त्याची मंजुरी या वृक्ष प्राधिकरणाकडून घ्यावी लागणार आहे, ज्याची स्थापना नुकतेच 10 जानेवारी रोजी झालेली आहे. कधी झालेली आहे? 10 जानेवारी रोजी झालेली आहे. या वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील सचिव, जे पर्यावरण आणि हवामान विभागाचे असतील. पदसिद्ध सदस्य कोण असतील? शहरी आणि वन विभागाचे सचिव. याशिवाय विशाल राजे यांची 1 वर्षासाठी वृक्ष तज्ञ म्हणून या प्राधिकरणावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्थानिक वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यावर देखरेख ठेवणे, हेरिस्टेज वृक्षांचे म्हणजे 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची झाडे यांचे संरक्षण, संवर्धन, तोडणी करण्याचे काम या वृक्ष प्राधिकरणाकडे असणार आहे. आलं लक्षात? पुढचं बघूया. महाराष्ट्रातील 3 पोलिसांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान. पोलीस सेवेत साहसी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 3 पोलिसांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरवण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील भारतीय पोलीस सेवेचे म्हणजेच IPS सोमये मुंडे, पोलीस नाईक टीकाराम कोटेगे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र नेताम
यांना नक्षलवाद्याविरोधांच्या केलेल्या कारवाईसाठी शौर्य पुरस्कार सन्मानित करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमात एकूण 29 शौर्य पुरस्कार, 8 कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये 5 मरणोत्तर पुरस्कारांचा देखील समावेश होता। आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं फक्त की महाराष्ट्रातील 3 व्यक्ती कोण होते। महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते IPS होते, IPS सोमय्या मुंडे, दुसरे होते पोलीस नाईक टिकाराम काटगे आणि तिसरा आहे रवींद्र नेताम। ही 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत आणि एकूण 29 शौर्य पुरस्कार देण्यात आले आणि 8 कीर्तीचक्र देण्यात आले। हे 29 नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त महाराष्ट्रातील आपण नावं घेतलेली आहेत। प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव। ऑन वे या वेल्स मधील, म्हणजे वेल्स हे इंग्लंडमध्ये बरं का, वेल्स इंग्लंडमध्ये आहे, पुस्तकांच्या गावांच्या धर्तीवर 4 मे 2017 पासून पुस्तकांचे गाव ही संकल्पना अस्तित्वात आली। त्यानुसार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे आणि आता शासनाने असं ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यात ते पुस्तकांचं गाव स्थापन करतील। विनोद तावडे हे जेव्हा शिक्षण मंत्री होते ते इंग्लंडला गेलेले होते, त्यांनी अशा पद्धतीची कल्पना पाहिली, मग त्यांनी 2017 मध्ये ही महाराष्ट्रात राबविण्यास सुरुवात केली आणि आपल्याला परीक्षेत येऊ शकतं की पहिले पुस्तकांचे गाव कोणते, तर त्याचं उत्तर आहे भिलार, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील। पुढे राज्यातील पहिले इलेक्ट्रिक वाहन कक्ष। राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत पहिल्या इलेक्ट्रिक वाहन सेलचा शुभारंभ केला। इलेक्ट्रिक वाहनचा शुभारंभ केला। आता प्रश्न येऊ शकतो की नुकत्याच कुठल्या महानगरपालिकेने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनचा शुभारंभ केला, तर त्याचं उत्तर आहे आपली मुंबई महानगरपालिका, ज्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो BMC। पुढे भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा। 17 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईमध्ये उद्घाटन। नवी मुंबई परिसराला मुंबईच्या मुख्य भागाशी जोडण्याचं। आता काय असतं, नवी मुंबई इथे आहे आणि मुंबई इथे आहे, यांच्यामध्ये थोडासा वॉटर बॉडीचा गॅप आहे, तर हा जोडण्यासाठी ब्रिजचा देखील प्लॅन होता, परंतु त्या ब्रिज पेक्षाही देखील लवकर जलद जे आहे तर ती सागरी वाहतूक होऊ शकते, म्हणून ही वॉटर टॅक्सी सुरू करण्याची योजना सरकारने योजलेली आहे। याच्यामध्ये 3 मार्ग असतील, बेलापूर ते फेरीघाट, बेलापूर ते एलिफंटा लेणी आणि बेलापूर ते JNPT। समजलं तुम्हाला, बेलापूर ते फेरीघाट, बेलापूर ते एलिफंटा लेणी आणि बेलापूर ते JNPT। बेलापूर हे नवी मुंबईमधून आहे, तिथून हे वेगवेगळे 3 मार्गांमध्ये जाणार आहे वॉटर टॅक्सी। तर आपला लोकराज्यावर चालू घडामोडींचा कोर्स आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इथपर्यंत आला असेल तर तुम्ही नक्कीच खूप तुमची आतुरतेने अभ्यास करण्याची इच्छा असेल, तर फक्त 99च्या प्राइस मध्ये तुम्हाला 200+ लोकराज्य सराव प्रश्नसंच मिळेल। याची PDF देखील तुम्हाला मिळेल, 2023 मधील लोकराज्यावर आधारित असेल। त्याच्यानंतर मासिक सारांश भेटेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला जान 2023 ते जून 2023 च्या PDFs मिळतील। त्याच्यानंतर आज जे आपण PDF महाराष्ट्राचे सर्व करंट अफेअर्स पाहिले त्याची PDF देखील तुम्हाला तिथे मिळणार आहे, सोबत नॅशनल इंटरनॅशनल क्रिकेट बाकी सगळे जे 1 लाइनर करंट अफेअर्स असतील ते या 2000+ करंट अफेअर्स मंथ वाईज दिलेले आहेत, ते देखील तुम्हाला मिळणार आहे। हे सगळं तुम्हाला ॲट अ कॉस्ट ऑफ फक्त 99 रुपीज मध्ये मिळणार आहे। कोर्स जॉईन करण्यासाठी आपलं हे प्रायग एड्युटेक ॲप आहे, ते आत्ताच जॉईन करा आणि तुमच्या तयारीला एक नवीन दिशा द्या। येणाऱ्या तलाठी एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा कोर्स आहे, याची संपूर्ण रचना TCS पॅटर्नवर आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबातच विसरू नका। अशाच पद्धतीचे तुम्हाला जर कुठलं कॉन्टेंट पाहिजे असेल तर ते देखील नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, जास्तीत जास्त वेळा हा व्हिडिओ बघा, अभ्यास करा, कारण की तुम्हाला यावर्षी पोस्ट नक्कीच काढायची आहे। काही तुमच्या शंका असेल कमेंट बॉक्समध्ये या, मी त्याचं नक्कीच उत्तर देईन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।